आणि जयेश भोसले तिथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपल्याबरोबर जोडले जातील. इट्स ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. थैंक यू सो मच कुणाल दाते. स्वागत है सभी का महायुति ग्रामीण धमाका बिग बैश 2024-25 के पहले सेमीफाइनल मुकाबले में. अजय काही सन्मान आहेत ते लगेचच आपण इथे संपन्न करू, कारण सेमीफायनल सुरू होईल त्याच्यानंतर आपल्याला ते सन्मान करता येणार नाहीत. राजेंद्र पाटील साहेब यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. भिवंडीचे उत्कृष्ट समालोचक A1 निवेदक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. राजेंद्र पाटील यांचा सन्मान इथे आमच्या मुख्य व्यासपीठावर पंकज कराळे यांना विनंती करतो आपल्या शुभस्ते राजेंद्र पाटील यांना आपण सन्मानित करावं. साहिल रजाक यांचा देखील सन्मान इथे आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. महेश पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभस्ते आपण हा सन्मान करावा. जाऊया लगेच कॉमेंट्री बॉक्स मध्ये या सन्मानासह. खेल की शुरुआत पहली गेंद थोड़े टेंटेटिव लगे उस्मान पटेल हल्के हाथों से ड्राइव करने का प्रयास किया था, लेकिन बीट हुए. प्रीतम बारी ने गेंदबाजी की शुरुआत की है. पहला सेमीफाइनल मुकाबला सुरेश बायामामा मात्रे प्रतिष्ठान धाकटी डाहनु बनाम आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स RCC पेट. धाकटी डाहनु टीम टॉस जीतकर पहले गेंदबाजी करती हुई. अगली गेंद ओवर द विकेट. इस बार लॉफ्ट कर दिया है मिड ऑन के ऊपर से, काफी ऊपर और काफी दूर भी. मैक्सिमम सेमीफाइनल मैच का पहला सिक्सर उस्मान पटेल के बैट से. व्हाट अ फॅन्टास्टिक स्टार्ट बाय उस्मान पटेल. गोलंदाजाला जणू काही आसमान दाखवलं. ऍक्शन रिप्ले पहा, त्याच्या रीच मध्ये आलेला बॉल अगदी लिहिलेल्या सीमारेषेच्या बाहेर धाडलाय उस्मान पटेलने. आज या दिवसाच्या आणि या रात्रीचा शुभारंभ त्याने षटकाराने केलाय. पहिला षटकार आला, 6 धावा धावफलकावर. रातो के कातिल मैदानाच्या आतमध्ये RCC पेट संघ खेळतोय आणि या होल्डिंग्स तुम्हाला पाहायला मिळतात. ऑल इंडिया आइकॉन प्लेयर है उस्मान पटेल. कल भी उन्होंने धुआंधार बैटिंग की थी, 27 रनों की शानदार पारी की खेली थी और क्वार्टर फाइनल मैच में मैन ऑफ द मैच बने थे. 11,000 दर्शक ऑनलाइन हमारे साथ जुड़े हुए हैं. ये तो केवल शुरुआत है. दूसरी गेंद को मैदान के बाहर रवाना कर दिया उस्मान ने और दर्शकों को दीवाना कर दिया. स्विच इट करने का प्रयास, अब इसकी कितनी जरूरत है ये सवाल खुद से ही जरूर पूछेंगे उस्मान पटेल, क्योंकि ठीक तरह से खेल नहीं पाए. अच्छी गेंद थी, थोड़ी तेज डाली थी, अंदर की तरफ आई थी. हा चेंडू अगदी वेगाने आहे, परंतु शरीर भेदक मारा पाहायला मिळाला. फलंदाजी करत असताना सध्याच्या घडीला हा ऍक्शन रिप्ले आपण पाहतो विविध अँगलने. वज्र निर्धार जरूर केलाय की मोठे स्ट्रोक में खेळणार उस्मान पटेलने. डॉट बॉल आला. एक ऐसे खिलाड़ी है जो काफी जल्दी विपक्षी टीम से मैच को दूर लेकर जा सकते हैं. ओहो, नो लुक शॉट, कमाल का शॉट, 1 बाउंड चौका. रुकना हमें आता नहीं और झुकना हमने कभी सीखा ही नहीं. उस्मान पटेल ज्या रीतीची बॅटिंग त्याने सध्याच्या घडीला खेळली आहे पहा. सर्वाधिक वेगवान गोलंदाज म्हणून ज्या गोलंदाजाकडे पाहिलं जातं ना, त्या प्रीतम बारीच्या विरोधात इथे बारी बारी सबकी बारी, एक तुम्हारी एक हमारी असे सांगणारी फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल निर्धाव आला, दुसरा चेंडू षटकार, तिसरा चेंडू निर्धाव, चौथ्या चेंडूवरती चौकार आला. अर्थात धावा आल्या त्या 10. हालांकि नोकझोंक काफी बेहतरीन देखने को मिल रही है. 2 डॉट गेंदे और 2 बड़े शॉट्स. प्रीतम बारी भी कमाल के खिलाड़ी है, बेहतरीन ऑलराउंडर है, लेकिन यहां पर उस्मान पटेल थोड़े से हावी होते हुए लाइन को थोड़ा सा वैरी किया था. आपकी बार लेग स्टंप की तरफ जाने का प्रयास हुआ और उसी का फायदा उठाते हुए उस्मान पटेल. पावर प्ले चल रहा है, मात्र 2 खिलाड़ी सर्कल के बाहर. अगली गेंद दाहिने से ओवर द विकेट. जड़ में रखा है, इस बार सीधे बल्ले से ड्राइव करते हुए मिड ऑफ के खिलाड़ी गेंद पर पहुंचे हैं. तब तक 1 रन लेने का मौका और अब स्ट्राइक कप्तान सोहेल शेख के पास. राइटी लेफ्टी का अच्छा कॉम्बिनेशन, डेडली कॉम्बिनेशन, टॉप ऑफ द ऑर्डर. आघाडीची जोडी आणि आघाडीला येत असताना अगदी या भूमिकेला न्याय दिलाय दोन्ही खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये. अद्याप आपण एकंदरीत पाहिलं ना तर आदित्य प्रिया लॉजिस्टिक RCC पेट हा संघ एकही सामना हरलेला नाहीये. अर्थात त्यांचं प्रदर्शन या दोन्ही आघाडीच्या खेळाडूंवरती जास्तीचं निर्भर राहिले. 11 धावा धावफलकावरती आहेत. कॉम्बिनेशन चांगलं बनतंय आणि म्हणून की काय संघ विजयाला गवस निघालतोय. 2 ऐसे बल्लेबाज जो टेप बॉल पर भी छक्के लगा चुके हैं इस टूर्नामेंट में. बढ़िया गेंद, क्लीन बॉल्ड, तेज निकली, अंदर की तरफ लाए थे, राउंड द विकेट से एंगल बनाते हुए और पहली गेंद पर काम तमाम होता हुआ सोहेल शेख का. खाता खोले बिना ही कप्तान पेविलियन की राह पर.
सरपंच जी तो चल दिए, अब कौन संभालेगा गाव की जिम्मेदारी. वेगाने टाकलेला हा चेंडू आतमध्ये आला. पहा ऍक्शन रिप्ले. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पडल्यानंतर वळण घेणारा हा चेंडू थेट यष्टांचा वेध घेतला आणि खेळाडू क्रमांक पहिला महत्वाचा खेळाडू सोहेल एक विध्वंसक आणि विस्फोटक खेळीसाठी तो जाणला जातो, परंतु पहिल्या बॉलवरती बाधून तंबूच्या आसऱ्याला परतलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 11 धावा धाव फलकावरती आहेत. एक खेळाडू बाद झालाय. हा बर्ड आय व्ह्यू तुम्ही पाहताय, व्यंगम दृश्य या श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरीचा आपण पाहत आहोत. आणि या मैदानावरती जिथे गर्दी, तुडुंब गर्दी प्रेक्षक वर्गाची निश्चितच पाहायला मिळेल. पहिला सामना चालू आहे. पहिल्या षटकाच्या अंती 11. आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स आरसीसी पेट टॉस हारने के बाद पहले बैटिंग करते हुए इस सेमीफाइनल मुकाबले में एक ओवर के बाद 11 रन 1 विकेट के नुकसान पर. बहुत ही साधारण स्तर का वो स्ट्रोक था, मैं समझता हूं, जिस तरह से खेलने की कोशिश की थी, क्योंकि स्लाइटली फुलर लेन पर आती हुई तेज तर्रार गेंद थी और अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास किया था वहां पर सोहेल ने. रिप्ले जब देखेंगे तो वो खुद को ही कोसेंगे. निश्चित, कारण पहिल्या बॉलवरती एवढा मोठा स्ट्रोक खेळण्याचा काही आवश्यकता होती का याची ज्याची जी चर्चा होईल. कारण आपण पाहिलं तर संघ सध्याच्या घडीला मुळात सुस्थितीमध्ये होता. 11 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या. पॉवरप्लेच्या षटकाचा खरपूड आणि पॉवरफुल समाचार उस्मान पटेलने घेतला होता. अशा परिस्थितीमध्ये हा स्ट्रोक खेळणं गरजेचं होतं का. नमित पगडे एक नवीन बॅटर मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळत आहे. कारची रजनी अक्षरच्या खेळाडूने गाजवली होती. छोटे खाणी परंतु आक्रमक खेळ त्याने खेळलेले 2 स्विचचे स्ट्रोक जास्तीचे चर्चेचे विषय राहिले होते कालच्या रजनीमध्ये. परंतु आज त्याच्या समोर कशा रीतीने ही रात्र घेऊन आली आहे, किंवा काय वाढून ठेवलाय त्याच्या समोर हे देखील पाहावं लागेल. कारण येणारी प्रत्येक वेळ काही ना काहीतरी नवीन घेऊन येते. आज की रात बहुत बड़ी रात है जयेश, फैसले की रात है. आज पता चलेगा कि कौन बनेगा विजेता. महायुति ग्रामीण धमाका बिग बैश 2024-25. उस्मान पटेल के पास स्ट्राइक, नया ओवर लेकर ऑल इंडिया आइकॉन प्लेयर प्रथमेश राठौड़. ड्राइव किया है, बल्ले के बीचों बीच नहीं ले पाए. मिड ऑन पर फील्डर है, यहां पर तेज भागे है उस्मान. अच्छा तालमेल, सिंगल चुराने में कामयाब. ऑल इंडियन आयकॉन प्रथमेश राठोड गोलंदाजी मार्कवरती दाखल झालेला आपण पाहतोय. त्याच्याकडे वैविध्यता त्याच्याकडे पाहायला मिळाली आहे. परंतु एकंदरीत बाब एक गोष्ट आवर्जून अजयजी आपण पाहिले ना, तर या संघाचं बलस्थान आहे त्यांचे क्षेत्ररक्षण, बलस्थान आहे त्यांची गोलंदाजी. कारण कालच्या दिवशीच्या शेवटच्या मॅचमध्ये, कालच्या रजनीमध्ये शेवटच्या मॅचमध्ये जे काही क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती हा संघ जणू काय 12 खेळाडूंनी खेळतो अशी चर्चा नेहमी होत असताना पाहायला मिळाली. उल्टा शॉट खेलने का प्रयास था, टप्पा पड़ने के बाद थोड़ी सी अतिरिक्त उछाल लेकर आई थी गेंद और बाहर की तरफ कोन बनाती हुई, और उसी एंगल का इस्तेमाल करते हुए हालांकि शॉट खेलने का प्रयास, लेकिन संपर्क बना नहीं पाए गेंद और बल्ले के बीच में. नमित पगड़े नए बल्लेबाज है, 1 डाउन खेलने के लिए आए हैं और ऐसे में बड़ी जिम्मेदारी है क्योंकि कप्तान काफ़ी जल्दी आउट हुए हैं. उस्मान पटेल को उनसे एक अच्छा साथ चाहिए. उस्मान को अच्छा स्टार्ट मिला है. इस बार स्विंग कर दिया है ऑन साइड में, बिहाइंड स्क्वायर खेल दिया है वेकेंट एरिया में. गेंद पहले बाउंस पर बाउंड्री के बाहर. 4 रन. हा स्वाभाविक खेळ आहे खेळाडूचा. नमित पगडे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. हे प्रतिस्पर्ध्याला त्याने दाखवून दिलंय. उजव्या यष्टीच्या बाहेर आले आणि डाव्या यष्टीवरती असणाऱ्या चेंडूला ऑन साइडला फाईन लेगला क्लिअर करत असताना त्याच्या बॅटमधून चौकार येत असताना पाहायला मिळतोय. धावांचा ओघ इथे ओसांडून वाहतोय, रन्स येत आहेत. ही बाब जमेची राहिली आहे. और शुरुआत से ही अटैकिंग सोच नजर आ रही है बल्लेबाजों की. चौके से अपना खाता खोलते हुए नमित पगड़े, थोड़ा सा टॉपेज था हालांकि, लेकिन सही इलाके में शॉट खेला था उन्होंने लॉन्ग लेग की दिशा में. इस बार रिवर्स खेला है शॉट थर्ड मैन की दिशा में. और देखना है वहां पर क्या कुछ हुआ है. बल्लेबाज निकल पड़े हैं, शायद बोल्ड हुए मेरे ख्याल से. जी हां, एक और विकेट का पतन. प्रथमेश राठौड़ के खाते में सफलता. गोलंदाजी मधील कोण बदलला परंतु दृष्टिकोन नाही. थेट यष्टांचा वेध घेणारा चेंडू येथे हाताला स्विच हिट करण्याच्या प्रयत्नामध्ये अगदी स्विच हिट आपण योग्यरित्या खेळू शकतो या भूमिकेला तो न्याय देऊ शकलेला नाही. आणि अर्थात नमित पगडे सारखा खेळाडू बाधून तंबीच्या आसऱ्याला परतताना पाहायला मिळतोय. संघाला महत्वपूर्ण दुसरा धक्का येथे दिलाय. धावफलकावरती धावा केवळ आणि केवळ 16 आहेत. 2 खेळाडू तंबूच्या आसऱ्याला परतलेत. बंटी जोशी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. त्याच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा असतील. संघ अडचणीमध्ये आहे. संघाला इथे संकट ओढावली आहेत संघाच्या वरती, आणि अशा परिस्थितीमध्ये हा जेन्युइन ऑलराउंडर कसं प्रदर्शन करतो पाहावं लागेल. कहीं ना कहीं ऐसे लगता है कि अत्यधिक आक्रामक खेलने का प्रयास कर रहे थे नमित पगड़े. पहले भी उन्होंने स्विच हिट का प्रयास किया था, उस पर बीट हुए थे. उसके बाद थोड़ा सा इंप्रोवाइज तरीके से खेलते हुए चौका प्राप्त किया
और उसके बाद बोल्ड हुए। अगला मुकाबला दूसरा सेमीफाइनल मुकाबला वाशी इंडियंस दारावे बनाम पॅरामाउंट आरएमसी इन्फ्रा जय बजरंग गोरसई बी। आणखीन एक हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला मिळेल, कारण प्रेक्षक वर्ग ज्या लढतीची वाट पाहतात ना, ती सेकंड सेमीफाइनल काही क्षणामध्ये आपल्या भेटीला येईल। काफी मनोरंजन होने वाला है दर्शकों का। बंटी आए हैं बाहरी किनारा, गेंद हवा में भी थी लेकिन फील्डर से पहले ही टप्पा खाती हुई। और उस्मान को देखिए कितने तेज है आज भी, कई सालों से खेल रहे हैं लेकिन आज भी वो फुर्ती उनके अंदर नजर आ रही है जो कई सालों पहले हम देखते थे। 17 धावा धापलकावरती आहेत, 2 खेळाडू बाद झालेले पाहायला मिळतात। ते प्रेक्षक वर्गाची गर्दी आपण पाहतोय, परंतु नेक्स्ट मॅच मध्ये अजयजी करत आपण आवर्जून एका गोष्टीचा उल्लेख करायला हवा की पहिल्या पर्वाचे विनर्स दुसऱ्या पर्वाचे विनर्स एकामेकाच्या समोर येणार आहेत। अगदी त्याच वेळेला पहिल्या पर्वाचे आणि दुसऱ्या पर्वाचा रनर अप या स्पर्धेमधून बाहेर गेला। क्या बात है, एक और स्टार वार। ओहो कमाल का शॉट, इस बार सीधे बल्ले से लॉक कर दिया है, लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर। उस्मान पटेल के बैट से एक और छक्का। उस्मान पटेल थांबायचं नाव घेत नाहीये, संकट येतात अडचणी येतात त्यांना पादाक्रांत करत असताना तो अगदी नीडर अंदाजामध्ये झंझावाती खेळ करतोय। डाऊन द ग्राउंड खेळलेला हा स्ट्रोक स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच स्वरूपाचा पाहायला मिळाला। त्याने इथे षटका ठोकला, संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकते। 2 षटकांचा खेळ संपला, या षटकामध्ये धावा धावफलकावरती आपण पाहतोय जिथे 23 आहेत। और देखते ही देखते ऑनलाइन व्यूवर्स की संख्या अब 23,000 को पार कर चुकी है। आप सभी का हार्दिक स्वागत है 7070 स्पोर्ट्स यूट्यूब चैनल पर। और ये रिस्पॉन्सेस देखिए जरा, 26,960 यानी कि 27,000 के करीब इनाम जीतने का मौका पाइएगा। जाइएगा गूगल में, गूगल फॉर्म फिलअप कीजिएगा। 7070 मिशन 1 मिलियन गिव अवे। उम्मीद करते हैं कि ज़्यादा से ज़्यादा दर्शक सब्सक्राइब करेंगे। अभी तक बहुत अच्छा रिस्पांस दर्शकों का मिला है। नाइट किंग आरसीसी पेट, रातों के कातिल। अंडर फ्लडलाइट्स इस टीम का रिकॉर्ड काफी बेहतरीन है, उनके समर्थक भी काफी अच्छी संख्या में यहां पर पहुंच चुके हैं। कोनगांव के छत्रपति शिवाजी महाराज क्रिकेट ग्राउंड पर आप सभी का तहे दिल से स्वागत। नेवर लेकर प्रीतम बारी, फुलर लेन पैर पर लगी है, गेंद गैप में निकल रही है। लॉन्ग लेग क्षेत्र में काफी जद्दोजहद करनी पड़ी है फील्डर को, पहले पैर से रोकने का प्रयास कर रहे थे, आखिरकार थोड़ा सा झुकना पड़ा। और इसी बीच काफी समय था बल्लेबाजों के पास, 3 रन्स पूरे। एक तो क्रशर हा चेंडू पाहायला मिळाला, तिथे सिंगल घ्यायला हवी होती परंतु क्षेत्ररक्षकाचा हलगर्जीपणा इथे संघाला अंगलट येत असताना पाहायला मिळतो। जिथे 1 धाव हवी होती तिथे 3 धावा पळून पूर्ण केल्या दोन्ही फलंदाजांनी। संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकत असताना आपण पाहतोय विकेट जरूर गमावलात, परंतु अशा परिस्थितीमध्ये स्कोर कार्ड वरती 26 धावा येत असताना आपण पाहतोय। हा सबस्क्रायबर मीटर आपल्याला पाहायला मिळतोय। 8,54,000 प्रेक्षक वर्गाने सबस्क्राइब केले आणि या 7070 यूट्यूब फैमिली मेंबर्स ते झालेले आपण पाहत आहोत। 4 पर बैटिंग करते हुए बंटी, 18 पर है उस्मान पटेल। आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स आरसीसी पेट पहले बैटिंग करती हुई टॉस गंवाने के बाद फुल टॉस इस बार टर्न कर दिया है डीप स्क्वायर लेग के पीछे, वहां पर डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर कमजोर गेंद थी, ज्यादा लाभ नहीं उठा पाए उस्मान पटेल। मागील चेंडूच्या तुलनेत हा चेंडू निसंशयपणे कमकुवत होता, मोठा स्ट्रोक खेळू शकलेला नाही आहे उस्मान पटेल। तो ड्रिल्स करून दाखवतो की मी अशा रीतीचा स्ट्रोक खेळायला हवा होता। पार्टनरशिप बिल्ड होते दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान। 27 धावा बनल्या, 2 खेळाडू बाद, बंटी जोशी ऑन स्ट्राइक। जिस तरह से बल्लेबाजी में शुरुआत हुई है, कहीं ना कहीं 7 ओवर में 80 के करीब का लक्ष्य लेकर ही आए हैं बल्लेबाज। ऐसा लगता है इस बार अच्छी गेंद थी, थोड़ा धीमा डाला था, अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास बंटी का चूक गए। सरप्राइज पॅकेज राहिला, चेंडूने कमी उसळी घेतली, थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतला, विथ द टर्न इथे आपण पाहायला मिळतो। चेंडूने वळण देखील प्राप्त केलेलं पाहायला मिळालं। याच दरम्यान या स्पर्धेचे शिल्पकार, या स्पर्धेचे जनक, ज्यांच्या संकल्पनेतून गेले 3 पर्व आपण ही स्पर्धा तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, वरुण एस पाटील साहेबांचं या स्पर्धेमध्ये आगमन होतं, त्यांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। चिप किया है गेंद हवा में, बॉलर के पीछे खेला है, सुरक्षित इलाका माना जाता है। ओहो हो, साधारण स्तर की फील्डिंग, मिसफील्ड और गेंद सीमा रेखा के बाहर, 4 रन। दैव देत आणि कर्म नेत, त्यातली
प्रकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला, कारण या आधीच्या चेंडूवरती जिथे 1 धाव हवी होती तिथे 3 धावा पूर्ण करण्यात आल्या आणि हा चेंडू इथे चौकार अगदी आपण पाहिलं ना तर या स्ट्रोक वरती लिहिला गेलेलाच नव्हता. मुळात क्षेत्ररक्षकाची हलगर्जीपणा, चुका वारंवार होत असताना फिल्डिंगचा स्टँडर्ड नेहमीच वरच्या दर्जावरती ठेवणारा संघ सध्याच्या घडीला बॅकफूट वरती या क्षेत्ररक्षणामध्ये कमकुवतता इथे पाहायला मिळाली आणि म्हणून की काय रन्स येत असताना संघाची धावसंख्या 31 ला 2. 31 रन 2 विकेटों के नुकसान पर अभी अभी शुभागमन हुआ है जिनके द्वारा ये प्रतियोगिता आप तक लाई गई है. वरुण एस पाटिल साहब लेग स्टंप के बाहर भटकते हुए कहीं ना कहीं थोड़े से निराश रहेंगे प्रीतम बारी, क्योंकि पिछली गेंद पर जिस तरह से क्षेत्ररक्षण देखने को मिला बिल्कुल भी उम्मीद नहीं थी. मयूर द्वारा वो गलती हुई थी और उसके बाद लेग स्टंप के बाहर गेंद की अतिरिक्त रन. स्कोर बढ़ता हुआ आरसीसी पेट का 32 रन 2 विकेटों के नुकसान पर. तीसरे ओवर का खेल इस समय प्रगति पर. प्रीतम बारी का ये दूसरा ओवर है. ओ खतरनाक यॉर्कर, बाल बच गए बंटी. शॉर्ट फाइन लेग पर अच्छा क्षेत्ररक्षण 22 का इशारा करते हुए अंपायर. अतिरिक्त रन. एक स्नॉटर इथे पाहायला मिळाला. अनप्लेबल डिलिव्हरी, चारी मुंढ्या चित केलं होतं जणू फलंदाजाला. वेगवान चेंडू आतमध्ये येणारा पाहायला मिळाला. इन स्विंगर इथे पाहायला मिळाला होता, परंतु अगदी त्याच वेळेला जो मात्र शॉर्ट फाइन लेगला चेंडू ट्रॅव्हल होता. मोठा स्ट्रोक आलेला नाही आहे, सिंगल आली आहे. अंतिम गेंद इस ओवर की. प्रीतम बारी के स्पेल की आखिरी गेंद. नई गेंद का इस्तेमाल बहुत अच्छा करते हैं. पुरानी गेंद से भी वो बहुत ही घातक साबित होते हैं क्योंकि विविधता है उनके पास. कंट्रोल काफ़ी अच्छा दिखाते हैं, अंदर बाहर काटते रहते हैं गेंद को. यॉर्कर जैसे कि पिछला हमने देखा था, तीखा यॉर्कर था उनका. तो बहुत से वेरिएशंस जिसका इस्तेमाल करते हुए गेंदबाजी करते हैं प्रीतम बारी. और सबसे बड़ी बात अनुभव है उनके पास. लेकिन उनके पास यदि अनुभव है तो फिर उस्मान पटेल भी कहाँ पर पीछे है. घाट घाट का पानी पी चुके हैं. अच्छी गेंद थी है. बहुत जल्दी खेलने का प्रयास, समझ नहीं पाए थे गति में जो परिवर्तन था उसको. डॉट बॉल और इसके साथ ही 3 ओवर की समाप्ति. स्कोर 33 रन 2 विकेटों के नुकसान पर. आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स आरसीसी पेट. लक्ष वेधेन मी प्रत्येक संघाचं किंवा क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचं की आपल्याला दिल्या गेलेल्या वेळेमध्ये आपल्याला 6 षटक कंप्लीट करायचे आहेत. 32 मिनिटाचा अवधी असेल. 15 मिनिटं 16 मिनिटं तुम्ही अद्याप खर्च केलेली आहात 3 षटकांसाठी. जिथे धावफलकावरती धावा पाहायला मिळतात, एकंदरीत 33 धावा धावफलकावरती आहेत. टेप बॉल ची इथे मागणी करण्यात आली आणि टेप बॉल षटक इथे पाहायला मिळेल. हालांकि अधिकांश टीमों को हमने देखा है कि तीसरे ओवर में ही टेप बॉल का इस्तेमाल किया गया है, लेकिन इस सेमीफाइनल मुकाबले में चौथे ओवर में टेप बॉल का इस्तेमाल होता हुआ. और करण अंबीरे गेंदबाजी के लिए तैयार होते हुए. टेप बॉल ओवर काफी बड़ा आकर्षण रहा है इस तीसरे संस्करण में. महायुति ग्रामीण धमाका बिग बैश में पेट के समर्थक काफी खुश है. टीम की स्थिति अच्छी कही जा सकती है. 2 विकेट जरूर गिरे हैं, लेकिन 11 के औसत से रन्स बनाए जा रहे हैं. पटकी हुई गेंद ऊपरी किनारा. यहां पर विकेट कीपर के ऊपर से गुजरी गेंद और रिस्की सिंगल. ही जोखीम बरी धाव होती. जोखीम घेतली. अनेक वेळा आपण म्हणतो ना, रिक्स घेतली की तोटा होतो, परंतु रिक्स जो घेतो तो मोठा होतो. ही रन वेगाने कंप्लीट केली. उस्मानला स्ट्राईक एंड वरती आणलाय. टेप बॉल वरती तो मोठे स्ट्रोक खेळ का, ही बाब तितकी महत्वाची राहणार आहे. हाफ ट्रॅकर बॉल अगदी डोळ्याच्या जवळ आला होता आणि अगदी त्यावरती मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. लीडिंग एज वरती एक सिंगल प्राप्त केली आहे. संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकते. 34 बनल्या. 34 ऑन दी बोर्ड. अतिरिक्त रफ्तार देखने को मिली पहली गेंद में. एक और बढ़िया गेंद इस बार पंजों के बल उछलते हुए केवल दिशा दिखाई अंतिम क्षणों में. कवर पॉइंट की तरफ धकेला गेंद को उस्मान पटेल ने स्ट्राइक को रोटेट करते हुए. शुरुआत अच्छी है इस ओवर की करण अंबीरे द्वारा. करण अंबिरेचे काही चेंडू उसळी घेणारे, काही चेंडू खाली राहणारे. एकंदरीत आपण पाहिलं ना तर एखादा फ्रूट सलाड ज्याला आपण म्हणतो ना, त्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळाल्या. त्याच्याकडे यॉर्कर आहेत, त्याच्याकडे हाफ ट्रॅकर आहेत, त्याच्याकडे बॅकफूट वरती डॉमिनेट करणारे चेंडू पाहायला मिळाले. गुड लेंथ वरती चांगले चेंडू टाकतो. वाईड यॉर्कर चांगले टाकतात त्याला पाहायला मिळाले. आणि सध्याच्या घडीला 2 बॉल वरती डॉमिनेट केले त्याने फलंदाजांना. देखिए जिसकी आप चर्चा कर रहे थे, यहां पर प्लेड ऑन हो गए मेरे ख्याल से. निराश होकर पेविलियन में लौटते हुए बंटी जोशी
बिल्कुल जड़ में रखी हुई गेंद थी, खदेड़ कर निकालने का प्रयास किया, लेकिन बल्ले का किनारा लगने के बाद सीधे स्टंप्स पर जाकर टकराई है। काम तमाम होता हुआ बंटी जोशी का तीसरे विकेट का पतन। खोला टाकलेला हा चेंडू प्लेड ऑन होत असताना पाहायला मिळतोय. बंटी जोशी सारखा खेळाडू येथे बाद होणं हे प्रतिस्पर्ध्याच्या पथ्यावरती पडेल, कारण असा खेळाडू येथे बाद होत असताना पाहायला मिळाला ज्याच्या नावावरती स्वीप कार होती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. मिस्टर JPL या उपाधीने त्याच्याकडे पाहिलं गेलं आणि संपूर्ण टेनिस विश्वाचा विश्वजीत मेघनाथ ठाकूर मोठ्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. अब दोनों भी ऑल इंडिया आइकॉन प्लेयर्स मैदान में है बल्लेबाजी के लिए। एक तरफ उस्मान पटेल और दूसरी तरफ जिनकी चर्चे है दूर दूर विश्वजीत ठाकुर। करण अंबीरे बहुत बढ़िया रिदम में टेप बॉल का सही इस्तेमाल करते हुए पहले पटकी हुई गेंद डाली, उन्होंने अतिरिक्त गति निकाली, अतिरिक्त उछाल प्राप्त किया। उसके बाद उस्मान पटेल को भी बैकफुट पर ढकेला था, वो भी एक अच्छी गेंद थी, और उसके बाद एक सटीक यॉर्कर। प्लेड ऑन हो गए बंटी। बंटी ने बनाया अपनी टीम के लिए 9 रन। सबसे पहले सोहेल आउट हुए थे 0 पर, प्रीतम बारी की गेंद पर बोल्ड आउट हुए थे। नमित पगड़े वन डाउन आए थे, 4 रन बनाकर आउट हुए। प्रथमेश ने उनका विकेट चटकाया और चौथे ओवर में टिप बॉल में विकेट प्राप्त किया है करण अंबीरे ने। विश्वजीत खेलने के लिए तैयार होते हुए 5 खिलाड़ी बाउंड्री पर। और वाइड गेंद पर बल्ला तो चला दिया है, फायदा मिलेगा। शॉर्ट फाइन लेग को बीट किया, 4 रन। गतीचा पुरेपूर वापर करत असताना इथे विश्वजीत ठाकूर मैदानाच्या आतमध्ये आल्या आल्या आपण आल्याची जाणीव त्याने प्रतिस्पर्ध्याला करून दिली आहे. डाव्या यष्टीच्या बाहेरून दुरून जाणारा चेंडू, ऍक्शन रिप्ले पहा, केवळ दिशा दिली आहे आणि गाईड केल्या चेंडूला. इथे फाईन लेगला येताना हा चौकार पाहायला मिळतोय. आउटफील्ड फास्ट असताना संघाची धावसंख्या 39 धाबा दाफलकावर. हरेश ने कोशिश जरूर की थी, सरतोड़ कोशिश थी, बहुत बढ़िया लेग ग्लांस, केवल थोड़ा सा बल्ला लगा दिया था। गेंदबाज की गति का इस्तेमाल करते हुए खेला और चौके से अपने पारी का आगाज करते हुए विश्वजीत ठाकुर। इस बार भी जानबूझकर किनारा दिया है, लेकिन अब की बार गैप में नहीं निकाल पाए। शॉर्ट थर्ड मैन पर फील्डर मौजूद है। विश्वजीत जरूर थोड़ा सा वक्त लेना भी चाहेंगे, क्योंकि इसके बाद भी 3 ओवर्स का खेल बचा हुआ है और समझ रहे हैं कि आखिर तक खेलेंगे तो निश्चित रूप से एक बड़ा टोटल यहां से भी बनाया जा सकता है। टिप बॉल वरती जजमेंट करणं ही बाब देखील तितकीशी अवघड राहिली आहे, कारण चेंडू काही वेळेला बिहेवियर असा असतो की काही वेळेला उसळी घेतो, काही वेळेला खाली राहतो, आणि म्हणून की काय संयमाने खेळत असताना फलंदाज पाहायला मिळालेत. एक मात्र षटक या स्पर्धेमध्ये असा राहिला की 18 धाबा त्याच्यावरती येत असताना आपण पाहिलात. ज्यादातर गेंदबाजों का बोलबाला देखने को मिला है टिप बॉल ओवर में। थोड़ा सा अंदर की तरफ लेकर आए, इस बार अपील भी हुई थी, लेकिन लगता है कि शायद लेग स्टंप को मिस कर जाती गेंद। लेग बाइज का इशारा करते हुए अंपायर सिंगल इस गेंद पर, और इसके साथ ही 4 ओवर्स का खेल समाप्त होता हुआ। आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स RCC पेट का स्कोर 40 रन 3 विकेटों के नुकसान पर। 40 धाबा 4 षटकांचा खेळ संपलाय. 40 धाबा धाव फलकावरती आहेत. ऍक्शन रिप्ले आपण पाहतो टेप बॉल वरती. या षटकामध्ये आपण पाहिलं तर एकंदरीत केवळ 6 धाबा खर्च केल्यात. 21 मिनिटं 45 सेकंद आपण खर्च केला आहात. षटक हाताले ते एकंदरीत 4 षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावरती 40 आहेत. 3 खेळाडू बाद झालेत. उस्मान पटेल मैदानाच्या आतमध्ये अजूनही तळ ठोकून उभा आहे. अगदी त्याच वेळेला विश्वजीत ठाकूर, 2 आयकॉन खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात. इथे धाबा आवश्यक राहतील, इथे धाबा गोळा करणं गरजेचं राहतील, कारण 18 चेंडूंचा खेळ इथून शेष आहे. मोठे स्ट्रोक आवश्यक राहतील. पहा, हा 70-70चा बॉल या स्पर्धेमध्ये वापरला जातोय. तुम्हाला तुमच्या स्पर्धेमध्ये हा चेंडू हवा असेल तर खाली दिलेल्या क्रमांकावरती आपण संपर्क साधू शकता. अगदी आखीव आणि रेखीव संकल्पना असणारी स्पर्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. 4 षटक संपले, 40 धाबा धाव फलकावरती. 3 खेळाडू बाद झालेत. गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात येत असताना आपण पाहतोय आणखीन एक जलद गतीचा गोलंदाजी मार्क वरती ओमकार तारमाळे याला दाखल होत असताना आपण पाहतोय. ओमकार तामोरे गोलंदाजी मार्क वरती येत असताना वेगाचा बादशाह, रफ्तार का राजा ओमकार तामोरे, यू आणि टॅलेंटेड गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. यावेळेचा पहिला बॉल ओमकार तामोरेचा. इथे शॉर्ट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल इथे प्राप्त होत असताना सिंगल आली आहे पहिल्या चेंडूवरती. थर्ड मॅनला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला, स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. जोखिम भरा हो सकता था ये स्ट्रोक, क्योंकि गेंद स्टंप्स की तरफ आ रही थी
और ऐसे में यदि चूक जाते तो फिर एलबीडब्ल्यू के कैंडिडेट बन सकते थे बल्लेबाज, लेकिन जोखिम उठाएंगे बल्लेबाज क्योंकि विकेट्स हाथ में है। 3 ही विकेट गिरे हैं पहले 4 ओव्हर में। महत्वाची बाब धाडस दाखवलंय यावेळेला। लोअर फुल टॉस आहे, ऑन साइडला चेंडूने उंची जास्त घेतली, लांबी कमी, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, झेल निसटलाय। पुन्हा एकदा जीवदान प्राप्त होतं उस्मान पटेलला। अविनाश द्वारा गलती हुई है। फील्डिंग का जो स्तर है कहीं ना कहीं उतना अच्छा रहा नहीं है जिसकी अपेक्षा की जाती है धाकटी डहाणू टीम द्वारा। सुरेश बाळ्यामामा मातृ प्रतिष्ठान धाकटी डहाणू टॉस जीतकर पहले फील्डिंग करते हुए, टूर्नामेंट के स्टैंडर्ड को देखते हुए यह कैच लपकना चाहिए था और धाकटी डहाणू टीम के स्टैंडर्ड को देखते हुए भी। लेकिन इससे पहले भी हमने देखा बाउंड्री लाइन पर गलती हुई थी, वहां पर मिसफील्ड और चौका देखने को मिला था। अब की बार उस्मान पटेल का कैच ड्रॉप हुआ है। दिवस किती बदलतात पाहणा, कालची रजनी त्याच्या नावावरती, आजची रजनी त्याच्या नावे नाहीये। हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला। ज्या खेळाडूच्या हातातून अजयजी गरज सर झेल सुटला ना, त्याच अविनाशने कालच्या दिवशी घेतलेला हवेत सूर मारूनचा झेल आपण पाहिला होता। सर्वाधिक विवस त्या झेलला लाभत असताना पाहायला मिळाले, त्याच्या हातातून झेल निसटलाय। यही क्रिकेट है, कभी आप हीरो तो कभी आप जीरो। लेकिन क्या गेंद थी पिछली, थोड़ा बैक ऑफ लेंथ रखते हुए उछाल प्राप्त करते हुए अच्छी रफ्तार के साथ ओमकार तांबोरे। लोअर फुल टॉस ऑन साइडला केवळ दिशा दिली, मनगट उडवले, चेंडू सीमारेषेच्या बाहेर मोठ्याच्या बॅट मधून इथे आलाय हा चौकार। पिछली गेंद यदि तीखी थी तो ये फीकी थी। फुल टॉस वो भी लेग स्टंप की दिशा में, जस्ट हेल्प्ड ऑन इट्स वे फॉर 4 और यहां पर अब डीआरएस की मांग की जा रही है। अंपायर्स रिव्यू। पण चर्चा करत होतो फिल्डिंगचा स्टँडर्डचा, ज्या प्रकारचा हा चेंडू सीमारेषा ओलांडत चौकार जरूर आलाय, परंतु डीआरएस कॉल इथे करण्यात आलेला पाहायला मिळतो। डिसिजन पेंडिंग आहे ऑन स्क्रीन, आपण पाहतो डिसिजन पेंडिंग। चर्चा आपण स्टँडर्डची करत होतो, क्षेत्ररक्षणाची, कारण एक वरच्या दर्जाचा क्लास आपण या क्षेत्ररक्षणातला पाहायला मिळालाय। कारण पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातून येत असताना धाकटी डहाणू हा संघ सातत्याने चांगलं प्रदर्शन क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती या स्पर्धेमध्ये आपण करताना पाहायला मिळालाय। डिसिजन येतो, इट्स फेअर डिलिव्हरी, चौकार आलाय या बॉलवरती। जहां फेयर डिलीवरी जरूर है लेकिन फ्रीबी थी, और इससे पहले भी पहली गेंद फ्रीबी मिली थी विश्वजीत ठाकुर को, वो भी लेग स्टंप के बाहर जा रही थी। टेप बॉल ओवर में उसको भी उन्होंने बाउंड्री के बाहर निकाला था और अब की बार भी सही दिशा दिखाई। लॉन्ग लेग की दिशा में खेलते हुए 4 रन प्राप्त किए। दूसरी बाउंड्री विश्वजीत ठाकुर के लिए। टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 46 रन 3 विकेटों के नुकसान पर। 46 ला 3 मोठे स्ट्रोक अपेक्षित आहेत। स्ट्रोक मेकर हा खेळाडू, त्याचा स्वाभाविक अंदाज आहे की तो नीडर अंदाजामध्ये बॅटिंग करतो आणि विश्वजीत ठाकूरच्या बॅट मधून अपेक्षित असतील मोठे फटके। 46 धावा फलकावरती आहेत। षटक क्रमांक 5 ओमकार गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा दाखल होत असताना पाहायला मिळेल। ओमकार तामोरे पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होईल। यावेळेला वेगाने टाकला, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट मधून सुंदर साउंड, बॉल आउट ऑफ द ग्राउंड, षटकार। टीम के 50 रन पूरे होते हुए इस सिक्सर के चलते आगे रखने का प्रयास, और विश्वजीत का बैट स्पीड गजब का, सीधे बल्ले से खेला है थ्रू द लाइन। हालांकि पूरी तरह से हाफ वाली नहीं थी, लेकिन थ्रू द लाइन खेलते हुए लॉन्ग ऑन को क्लियर करते हुए विश्वजीत ठाकुर, उनका यह पहला मैक्सिमम। 35,000 प्रेक्षक वर्ग, को करंट व्ह्यूअरशिप आपल्याला पाहायला मिळते। विश्वजीत ठाकूरची बॅट बोलते, त्याच्या बॅट मधून षटकार आलाय। जो संकटांना घाबरतो त्याची लागते वाट, ज्याच्याकडे आहे ना आत्मविश्वास त्याला सापडते वाट। आत्मविश्वासाने बॅटिंग करतो विश्वजीत। यावेळेचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला। डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, करण मोरे वेगाने चेंडूवरती येतोय। अविनाशने तिथे चेंडूला गॅदर केलं, फेकी करेल, तद्वर मात्र घेतली जाणार एक सिंगल डबलला प्राधान्य द्यायला हवं मोठ्या स्ट्रोक नंतर, आणि ते करत असताना विश्वजीत ठाकूरला आपण पाहतोय। 8,54,000 के ऊपर सब्सक्राइबर मीटर हमें देखने को मिल रहा है, बढ़ता ही जा रहा है। और 55,000 यदि कंप्लीट होते वहां पर 8,55,000 तो टी शर्ट्स का गिव अवे है। 10 टी शर्ट्स बांटे जाएंगे। 70-70 स्पोर्ट्स जरूर सब्सक्राइब कीजिएगा 70-70 स्पोर्ट्स को, और इसी तरह के शानदार टूर्नामेंट्स का मजा लीजिएगा। ओवर नंबर 5 का खेल समाप्त हो चुका है। रन संख्या 53, 3 विकेटों के नुकसान पर। आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स आरसीसी पेट या स्पर्धेचे जनक, या स्पर्धेचे सर्वेसर्वा आदरणीय वरुणेश पाटील साहेब, ज्यांना आपण स्क्रीनवरती पाहत आहोत, या स्पर्धेचा आस्वाद घेत असताना, कारण
ज्यांच्या माध्यमातून हा क्रिकेटचा एक महासंग्राम उभा राहिलेला आपण पाहतोय. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा आनंद प्रत्येकाने घेतलाय स्पर्धेचा. घर बसलेल्या प्रेक्षक वर्गालाही आनंद मिळतोय, कारण घर बसल्यानंतर आपण या सामन्यांचा आनंद घेतोही आहे आणि अगदी त्याच वेळेला आपल्याला पारितोषिकही जिंकता येत आहे. वाकई में टेनिस बॉल क्रिकेट का ये बहुत बड़ा त्योहार है. महायुति ग्रामीण धमाका बिग बैश सीजन 3. पहला सीजन रिग्नेश 11 गोरसई बी ने जीता था. दूसरे सीजन की विजेता टीम वाशी इंडियंस धारावी, जिनको अगले मैच में हम एक्शन में देखेंगे. डिफेंडिंग चैंपियन का मुकाबला होगा गोरसई बी से ही. पहले और दूसरे सीजन की विजेता टीमें आमने सामने दूसरे सेमीफाइनल मुकाबले में. एक बाब आवर्जून याही गोष्टीचा उल्लेख करावा लागतो ना की केतन मात्र असा खेळाडू राहिलाय जो ग्रामीण मधून येत असताना त्याच्या नावावरती बाईक राहिल्यात पहिल्या आणि दुसऱ्या पर्वामध्ये, परंतु अगदी त्याच वेळेला तो या स्पर्धेमधून बाहेर निघून गेलाय. अगदी रनरअप राहिलेला संघ जर वाकळण संघ या स्पर्धेमधून बाहेर निघून गेलाय. या वर्षीच्या हंगामामध्ये दोन गोष्टी अशा घडणार आहेत. पहिल्या पर्वाचा विजेता दुसऱ्या पर्वाचा विजेता खेळतोय, अर्थात एक आपल्याला उपविजेता किंवा विजेता पाहायला मिळेल. किंवा अगदी त्याच वेळेला या वर्षीच्या हंगामामध्ये ग्रामीण फॉर्मॅट मधून येणाऱ्या संघातील खेळाडूला ज्याला प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार देईल एक नौखा खेळाडू राहील. जी बिल्कुल सही फरमाया आपने. नेवर की शुरुआत होती हुई एक वीक बॉल चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघणारा प्रथमेश राठोड या खेळाडूकडे सातत्याने एक महत्वाचा खेळाडू म्हणून पाहिलं जातं, कारण ऑल इंडियन आयकॉन आहे आणि त्याच्याकडून अपेक्षा असतील चांगल्या गोलंदाजीची. एक अलग रणनीति के तहत गेंदबाजी करते हुए अपने दूसरे ओवर में, पहले ओवर में ओवर द विकेट से डाल रहे थे, लेकिन अब राउंड द विकेट से डालते हुए विश्वजीत ठाकुर के विरुद्ध. यावेळेला पहा परफेक्ट मिडल ऑफ द बॅट ऑन साइडला खेळलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आकाशाला गवसी घालणारा उत्तुंग आकर्षक अद्भुत षटकार. लेंथ में थोड़ी सी चूक हुई वहां पर प्रथमेश राठौड़ द्वारा. हल्की सी शॉट ऑफ लेंथ गेंद थी, बहुत जल्दी लेंथ को ताड़ते हुए बैकफुट पर चले गए और पुल कर दिया. गेंद को मैदान के बाहर गुल कर दिया विश्वजीत ठाकुर ने. ठाकुर का दूसरा सिक्सर. काय स्वॅग आहे खेळाडूचा. अगदी मैदानाच्या आतमध्ये त्याचा वेगळ्याच अंदाजामध्ये तो बॅटिंग करतोय. नीडर अंदाजामध्ये त्याच्या बॅटमधून धावा येत असताना आपण पाहिलं ना तर 29 मिनिटाचा अवधी तुम्ही खर्च केलेला आहात. 32 मिनिटं तुम्हाला कालावधी देण्यात आलाय 6 षटकांसाठी. स्कोर कार्डकडे पाहिलं तर धावफलक वेगाने पुढे सरकतंय. टॅक्सीचं मुंबईच्या मीटर जसं धावतं आता धावफलक धावू लागलंय. खोला टाकलेला बॉल डाऊन द ग्राउंड, मिस टायमिंग आहे. उंची जास्त लांबी कमी. क्षेत्ररक्षक चेडूच्या खाली करण मोरे आणि त्याने टिपला. सहज साधा सोपा झेल स्ट्रेट टू द फील्डर. फ्री होम डिलीवरी. खेळाडू बाद. बढ़िया वापसी यहाँ पर प्रथमेश की. फुलर लेन पर रखा था और दूर रखा था, बहुत दूर से ड्राइव किया, हवा में खेला. लॉन्ग ऑफ को क्लियर करना चाहते थे लेकिन ऊंचाई अधिक रही. करण मोरे बहुत ही कूल नजर आए गेंद के नीचे, बिल्कुल भी हड़बड़ाहट नहीं थी और खेलते ही समझ गए थे विश्वजीत ठाकुर की यहाँ पर बचना मुश्किल है. निराशा साफ तौर पर उनके चेहरे पर झलकती हुई. एक चांगला झेल पाहायला मिळाला. हा झेल आपण पाहिला, आपण अविनाश धानमेरचाही झेल पाहण्याजोगे होता. कारण आपण एकंदरीत पाहिलं ना कालच्या रजनीमध्ये हा झेल पहा ज्या रीतीने त्याने कॅच टिपला होता ना, प्रेक्षकांनी मन मुराद असा आनंद घेतला. जणू काही हवेमध्ये हिलकावे खाणाऱ्या चेंडूवरती एखाद्या स्विमिंग पूल मध्ये एखादा सूर मारावा ना, त्या रीतीने त्याने सूर मारताना आपण त्याला पाहिलं. मला करण रावरेची आठवण झाली. त्यानेही अशा रीतीचा एक झेल पालघरचाच खेळाडू त्याने टिपला होता. वर्ल्ड क्लास कैच था वो. नए बैट्समैन मैदान में. विश्वजीत ने अच्छी बैटिंग की. आणखीन एक चेंडू चांगल्या टप्प्यावरती इथे पाहायला मिळतोय. प्रथमेश राठोड गोलंदाज असा गोलंदाज राहतो ना की ज्याला खुराक स्वरूपामध्ये विकेट ज्या वेळेला प्राप्त होते ना त्या वेळेला तो अधिक घातक बनतो आणि प्रथमेश राठोड त्यापैकी एक आहे. त्याने या प्रकारचा चेंडू इथे हाताळताना पाहायला मिळाला. नई गेंद का भी इस्तेमाल किया था, पावर प्ले में गेंदबाजी की थी और वहां पर भी एक विकेट चटकाया था. इस ओवर में भी विकेट चटका चुके हैं प्रथमेश. या बेचा चेंडू बॅटची कदाचित तिकेज आउटसाइड एज होती का याची चर्चा होईल, कारण ज्या वेगाने चेंडू आला होता या संपाने सांगितलं बॅटला स्पर्श झाला हा बॉल, अर्थात हा झेल निसटलाय. जी हाँ, मौका गवा दिया है विकेट कीपर ने. बल्ले का किनारा लगा था वहां पर, देखिए विकेट कीपर के हाथों से निकली गेंद. 40,000 वीवर्स हमारे साथ ऑनलाइन जुड़े हुए हैं 70-70 स्पोर्ट्स पर. आप सभी का हार्दिक स्वागत है वरुण एस पाटिल साहब की ओर से. अजय सर 6वं षटक प्रगतीपथावरती पहिली इनिंग चालू आहे आणि अशा पद्धतीमध्ये अशा परिस्थितीमध्ये 40,000 प्रेक्षक वर्ग
आपल्यासोबत जुळल्यात. उजव्या यष्टीच्या बाहेरील चेंडू चॉप करण्याचा प्रयत्न केला. उस्मान पटेल सध्याच्या घडीला संयमाने खेळतोय. रायगडच्या टायगरचा बाण कधी संयमाचा फुटेल ना याच्याकडे नेम नाही आणि ती परिस्थिती अशी असेल की तो विध्वंसक अंदाजामध्ये बॅटिंग करेल. अभी तक बढ़िया बैटिंग की है उस्मान ने, लेकिन ये गेंद शानदार थी, वाइड यॉर्कर थी, बल्ले पर लगी नहीं थी. अतिरिक्त रन मिला है 22 के रूप में और इसके साथ ही ये शानदार और सफल ओवर प्रथमेश राठौड़ का समाप्त होता हुआ. उनका कोटा भी पूरा हुआ. स्कोर 61 रन, 4 खिलाड़ी आउट. 31 मिनिटं खर्च केलेत या 6 षटकांसाठी. 6 षटकांचा खेळ संपला. शेवटचा आणि निर्णायक षटक या इनिंग मधील अजूनही शेष आहे. 8,54,000 प्रेक्षक वर्गाने अद्याप सबस्क्राईब केलंय. अद्याप एकंदरीत पाहिलं ना तर 600 जण 600 सबस्क्रायबर राहिलेत आणि 600 जसे पूर्ण होतील ना तसे आपण आज गिव्ह अवे देणार आहोत. अर्थात 10 प्रेक्षक वर्गाला भाग्यवान विजेत्यांना देण्यात येतील ते 10 टी शर्ट्स. उस्मान पटेलची चर्चा आपण करतोय कारण 4 शतक त्याच्या नावावरती अद्याप राहिलेत. खारघर ग्रामीण मधून त्याच्या बॅटमधून शतक पाहायला मिळालं. घनसोलीच्या ओपन टुर्नामेंट मध्ये त्याने शतक ठोकलं. पुण्याचा आयकॉन स्पर्धेमध्ये त्याने शतक ठोकलं आणि राजस्थान आयकॉन मध्ये त्याने शतक ठोकलं होतं. यावेळेचा बॉल डाऊन ग्राउंड केला उस्मान पटेलच्या बॅटमधून. रायगडचा टायगर दहालाय, त्याने ठोकलाय षटकार. अद्भुत शॉट. गेंद ज्यादा खराब नहीं थी, लेकिन ये उस्मान पटेल की ताकत है, ये उनकी क्षमता है. आड़े बैट से सामने प्रहार करते हुए, बैकफुट पर वजन लेते हुए तारामंडल में भेज दिया गेंद को नींबू बनाते हुए उस्मान पटेल. शानदार छक्का. रातों के कातिल, नाईट किंग ज्या संघाला म्हटलं जातं या मागे एक कारण आहे. मला सोहेलने एकंदरीत एक स्पीच मध्ये म्हणत असताना तो म्हणाला होता की माझ्या संघातील सर्वाधिक खेळाडू हे जॉब करतात आणि त्यामुळे आम्ही दिवसा जास्तीचं क्रिकेट खेळू शकत नाही. आणि याचंच कारण आहे की जास्तीचा आरसीसी पेट या संघाला आपण रजनी स्पर्धा खेळताना पाहायला मिळतो. परंतु ज्या वेळेला आपल्याला ज्या वेळेला संधी मिळते ना त्या खेळामध्ये आपण प्रावीण्य मिळवायला हवं. आणि म्हणून की आरसीसी पेट या टीमने रातों के कातिल हे बिरुदावली त्यांच्या मागे रोवलेली पाहायला मिळते. 67 धावा बनल्यात. पहिल्या चेंडूवरती षटकार आला. या षटकाच्या ओंकार. यावेळेचा बॉल ऑन साइडला केला होता. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलं. एक सिंगल इथे प्राप्त होईल. दुहेरीचा प्रयत्न करण्यात येतोय. उस्मान स्वतःकडे स्ट्राईक ठेवू इच्छितोय आणि इथे विकेट सॅक्रिफाइस करेल. खेळाडू बाद होतोय. अविनाश बॅक टू द पवेलियन. हालांकि अविनाश को पहले ही तैयार रहना चाहिए था दूसरे रन के लिए, क्योंकि उस्मान पटेल काफी जबरदस्त बैटिंग कर रहे हैं. 28 पर पहुंच चुके हैं इस सिंगल के चलते. विकेट भले ही गिरा है लेकिन उसका कोई मलाल नहीं रहेगा आरसीसी पेट को, क्योंकि स्ट्राइक उस्मान पटेल के पास है. अभी भी 4 गेंदें पारी में शेष है. पहला सेमीफाइनल मुकाबला इस समय आपके सामने. महायुति ग्रामीण धमाका बिग बैश सीजन 3 का आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स आरसीसी पेट बनाम सुरेश बाळ्या मामा मात्रे प्रतिष्ठान दाकड़ी डहाणू के बीच में. 45,000 ऑनलाइन व्यूवर्स हमारे साथ जुड़े हुए हैं और इसमें लगातार बढ़ोतरी होने वाली है, क्योंकि आज की रात फैसले की रात है. ये पहला सेमीफाइनल का मुकाबला है. इसके बाद पैरामाउंट आरएमसी इंफ्रा जय बजरंग गोरसई बी और वाशी इंडियंस धारावी के बीच में बड़ी टक्कर. दूसरा सेमीफाइनल. 68 उस्मान पटेल स्ट्राइक इन वरती आहे. त्याच्याकडून अपेक्षा मोठ्या स्ट्रोकची राहील. 8,54,500 सबस्क्रायबर पूर्ण झालेत. यावेळेचा बॉल बॅटची आतली कडा घेतोय. क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये सातत्याने आपण पाहिले ना तर या खेळाडूच्या बॅटमधून धावा अपेक्षित राहतील. खेळाडू म्हणत असतील तुझी तुलाच पुरी करायची, हौसा आकाश उंच उडायची, गड्यात तयारी ठेव रे म्हणायची, कधी झुकायची कधी नडायची. अच्छी वापसी करते हुए यहाँ पर ओमकार तामोरे पहली गेंद पर छक्का लगा था. वो भी गेंद ज्यादा बुरी नहीं थी, लेकिन वो शॉट अद्भुत था. उसके बाद हल्का सा आगे रख रहे हैं, ऑफ स्टंप के बाहर खिला रहे हैं और उस्मान ऑन साइड में खेलने का प्रयास करते हुए. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. यावेळेला हा फ्राकर पुल केलाय. ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय सीमारेषेच्या बाहेर. मॅग्निफिसंट, फैंटास्टिक एंड फैबुलस स्ट्रोक. षटकार. काफी देर गेंद हवा में रही थी. फील्डर को लगा कि उनका मौका बन रहा है, लेकिन नहीं, कोई अवसर नहीं था फील्डर के पास. आखिरकार क्लियर करते हुए फील्डर को शॉर्ट ऑफ लेन गेंद. शॉर्ट पिच गेंदबाजी उस्मान पटेल के विरुद्ध ये ज्यादा सही रणनीति जाती भी नहीं है. कई बार हमने देखा है, क्योंकि शॉर्ट बॉल पर वो बहुत बढ़िया प्रहार करते हैं, पुल और हुक अच्छा लगाते हैं. भले ही छोटे कद के खिलाड़ी है, लेकिन उच्च कोटि के शॉट्स खेलते हैं.
उस्मान पटेल वरती जास्तीची चर्चा होत होती, त्याची बॅट थांबली आहे, त्याचे बॅट बोलत नाही आहे, परंतु आज तो सांगतोय प्रत्येक प्रेक्षक वर्गाला, ना थका हूं मैं ना मैंने हिम्मत हारी, हौसले है बुलंद इसीलिए सफर है मेरा जारी. आणि काय बॅटिंग करतोय तो, रंगात आलाय, तो ढंगात आलाय, त्याने षटका ठोकलेत. या षटकामध्ये 2. संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकत असताना जाऊन पोहोचतीये तब्बल आणि तब्बल 74 धावा फलकावरती आहेत. प्रदीप साऊंड यांच्या माध्यमातून या स्पर्धेला चांगला आवाज या स्पर्धेला देण्यात आलाय. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल, अर्थात ओंकार. खोलात टाकलेला बॉल लॉंग ऑफ ला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. उस्मान पटेल नावाचं वादळ इथे संपलंय, परंतु त्याची बॅटिंग आवडली असेल ना प्रेक्षक हो, तुम्हाला एंटरटेन केला असेल तर टाळा व्हायला काही हरकत नाही आहे रायगडच्या टायगर साठी. कल रात भी इनका बल्ला बोला था, आज रात भी बल्ला बोला है उस्मान पटेल का. सेमीफाइनल मुकाबले में काफी बेहतरीन बैटिंग, 34 रनों की धुआंधार पारी खेलने के बाद पेविलियन में लौटते हुए उस्मान पटेल. टाइमिंग अच्छी थी इस दफा भी, लेकिन कैप में नहीं खेल पाए और जो एलिवेशन चाह रहे थे वो प्राप्त नहीं कर पाए, लॉन्ग ऑफ को क्लियर नहीं कर पाए. अच्छा कैच डीप में. एक बाब आवर्जून सांगावीशी वाटते की कालच्या रजनीपासून 5व्या रजनीपासून अजयजी 80चा पल्ला प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने गाठलाय. या मॅच मध्ये देखील एक्झॅक्टली तेच घडलंय. रन्स आल्या स्कोर कार्ड वरती आपण एकंदरीत पाहतोय, जिथे 74 धावा बनत असताना पाहायला मिळाल्यात. 80चा पल्ला गाठता येईल का याची चर्चा होते. एक चांगला झेल बाउंड्री लाईन वरती इथे आपली उपयुक्तता सिद्ध करत असताना घेण्यात आला. नए बल्लेबाज सिद्धेश कोहली आए हैं और 80 रनों तक पहुंचना है तो छक्का जड़ना होगा, क्योंकि एक ही गेंद का खेल शेष है इस पारी में. आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स टीम ने अच्छा टोटल बना लिया है, 70 प्लस बहुत अच्छा टोटल रहा है पूरे टूर्नामेंट में हमने देखा है, और ये तो बहुत बड़ा मैच है. इट्स अ सेमीफाइनल. शेवटचा चेंडू पूर्वार्धाचा खेळ. हाफ ट्रॅकर ऑन साइडला उचली घेणाऱ्या बॉलला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. चिकी सिंगल इथे अंगलट येते. खेळाडू होईल रनआउटच्या स्वरूपामध्ये. 5 धावा बांधल्यात, त्या 74-75 ठेवण्यात आलं टार्गेट या मॅच मध्ये. बहुत ही बढ़िया बल्लेबाजी, खासतौर पर दोनों भी ऑल इंडिया आइकॉन प्लेयर्स ने जबरदस्त योगदान दिया है आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स आरसीसी पेट के लिए. और टॉस हारने के बाद उनको बल्लेबाजी मिली थी, तो उसको देखते हुए भी मुझे लगता है कि उनके कैप्टन और उनके समर्थक खुश रहेंगे कि 7 ओवर में 74 रन बनाए हैं. 75 रनों की चुनौती फाइनल में पहुंचने के लिए सुरेश बाळेमामा मात्रे प्रतिष्ठान धाकटी डहाणू के सामने. 34 रनों की पारी खेली उस्मान पटेल ने और 22 रनों का महत्वपूर्ण योगदान दिया विश्वजीत ठाकुर ने. सध्या तुम्ही तुमच्या स्क्रीनवर पाहताय साईशा आणि सहाना या आमच्या चिमुकल्यांना. वेलकम साईशा अँड सहाना. चिमुकल्या, गोड चिमुकल्या, 2 एंजल्स.
वरुणेश पाटील साहेबांची ही स्पर्धा वाकई में हंसते हुए नूरानी चेहरे आपके स्क्रीन पर। लेकिन तैयार हो जाइएगा एक शानदार रनचेज के लिए और जबरदस्त मुकाबले के लिए। 74 बनाए हैं पहले बैटिंग करते हुए आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स आरसीसी पेट ने इस सेमीफाइनल मुकाबले में, और 7 ओवर में 75 रनों का टारगेट है सुरेश बाळेमामा मात्रे प्रतिष्ठान धाकटी डहाणू के समक्ष। बड़ा मैच, बड़ा दिन, बड़ी प्रतियोगिता, महायुति ग्रामीण धमाका बिग बैश, तीसरा संस्करण, एक से बढ़कर एक खिलाड़ी। और ये जो टूर्नामेंट है कुणाल, ये अन्य ग्रामीण की जो टीमें हैं उनको भी प्रेरणा देता है, क्योंकि 16 टीमों को यहाँ पर पार्टिसिपेशन मिला है। कई ऐसी टीमें हैं जो सोच रही होंगी कि हमारी भी जगह बनती है, लेकिन कहीं ना कहीं कुछ तो खामियां भी रहती है, जिस वजह से खासतौर पर जो स्पॉन्सर्स होते हैं वो उन टीमों पर दाव नहीं लगाते हैं। तो उनके खेल में और ज़्यादा सुधार होगा तो ज़रूर उनको भी मौके मिलेंगे, और अगले सीज़न में तो क्वालिफिकेशन राउंड्स भी खेले जाएंगे। लीग मैचेस में जो टीमें लगातार 2 मैचेस हारी है, शुरुआत में ही टूर्नामेंट से बाहर हुई है, उनको क्वालिफाइंग राउंड्स खेलने पड़ेंगे अगले सीज़न में इस टूर्नामेंट में हिस्सा लेने के लिए। अंपायर्स मैदान में जाते हुए मैच के सेकंड हाफ की शुरुआत होने जा रही है। 2 अंपायर नीरज रणावत आणि त्याच्याबरोबरीने आपण पाहतोय दीपक बोराडे हे पंच आहेत, आणि काल अर्धशतक ठोकणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चाललाय फलंदाजीसाठी करण मोरे आणि मयूर मर्दे। मयूरने देखील चांगली साथ दिली होती करणची, आणि आता हे 2 फलंदाज धावांच्या लक्ष्याचा पाठलाग आता आपल्याला पाहायचा आहे। 75 कॉमेंट्री बॉक्स मध्ये अल्पेश गायकवाड स्कोरर म्हणून आमच्या बरोबर जोडले गेलेले आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत। हा आमचा मुख्य व्यासपीठाचं हे दृश्य सध्या तुम्ही पाहताय। अनेक मान्यवर सातत्याने या स्पर्धेला भेटी देत आलेले आहेत। वरुणेश पाटील साहेब स्वतः तिथे आवर्जून उपस्थित आहेत आमच्या मुख्य व्यासपीठावर। साईशा आणि सायना सहाना या देखील चिमुकल्या या मुख्य व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळतात। एक विशेष सन्मान आम्ही आदरणीय प्रदीपजी पाटील साहेब यांचा करतो आहोत। मुंबई पोलीस दलामध्ये ते कार्यरत आहेत, ज्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येईल। आदरणीय मच्छिंद्र म्हात्रे साहेब यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण प्रदीपजी पाटील साहेब यांचा विशेष सन्मान करावा। अतिथी आदरणीय प्रदीपजी पाटील साहेब मुंबई पोलीस, ज्यांचा विशेष सन्मान आम्ही करतो आहोत। दुर्गे सिंग यांची उपस्थिती आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते, ज्यांचाही विशेष सन्मान आपण मच्छिंद्र साहेब यांच्या शुभ हस्ते करतो आहोत। पुढील आदरणीय मान्यवर आदरणीय आनंद पांडे साहेब हे देखील उपस्थित आहेत, ज्यांचा विशेष सन्मान आपण करूयात। मी मच्छिंद्र म्हात्रे साहेब यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते या अतिथींचा मान सन्मान आपण करावा। अलोकजी दुबे साहेब इंडियन नेव्ही मध्ये मेजर आहेत, ज्यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत। पुढील सन्मान आनंद पांडे साहेब यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत। सचिनजी कराळे साहेब यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते हे विशेष सन्मान आपण करावे। पुढील सन्मान नीरजजी दुबे साहेब उपस्थित आहेत, ज्यांचा सन्मान करण्यात येईल, आणि त्यांच्या समवेत अनुपजी सिंग साहेब देखील उपस्थित आहेत, ज्यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत। येऊयात समालोचन कक्षाकडे आणि जिथे उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात होईल। थँक्यू। इम्पैक्ट प्लेयर मैदान में आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स आरसीसी पेट के लिए 75 रन बनाने हैं मैच को जीतने के लिए। 7 ओवर्स में सुरेश बाळेमामा मात्रे प्रतिष्ठान धाकटी डहाणू को सलामी बल्लेबाजों की जोड़ी। तन्वीर शेखला इम्पॅक्ट घेतले कॅप्टन सोहेल। यस, कोणाच्या जागेवर? सिद्धेशच्या जागेवर तेजसला घेतलंय। ओके। करण मोरे और मयूर मर्दे की सलामी जोड़ी।
पहली गेंद लेकर पारी की विश्वजीत ठाकुर। बढ़िया गेंद, लेकिन उतने ही खूबसूरती के साथ उसको स्टीयर किया है, आने दिया था गेंद को। पहली गेंद पर सिंगल। करण मोरे खाता खोलते हुए खुद का और टीम का। 10.71 रन प्रति ओवर के हिसाब से कुणाल रन्स बनाने की आवश्यकता है। मोर देन 10 रन्स पर ओवर अक्सर हमने देखा इस टूर्नामेंट में कि थोड़ा सा डिफिकल्ट रहा है। लेकिन करण मोरे बहुत बढ़िया फॉर्म में है। हमने धड़ाकेबाज ट्रॉफी में भी देखा था मुरबाड में, वहां पर अच्छी बैटिंग की थी उन्होंने। यहां पर भी अच्छा खेले हैं। जड़ में रखी हुई गेंद छोटी बैकलिप का इस्तेमाल करते हुए हल्के हाथों से खेलते हुए सिंगल प्राप्त करते हुए बल्लेबाज मयूर मर्दे। काल देखील अशी सुरुवात मयूर मर्देकडून राहिली होती आणि त्याच्यानंतर आक्रमण करताना दिसला होता करण मोरे। त्याच्याकडून याही मॅच मध्ये अपेक्षा आहेत। काल त्यांनी दमदार असं अर्धशतक ठोकलं होतं प्रथमेश मात्रे आणि त्याच्यानंतर करण मोरच्या बॅट मधून ते अर्धशतक आलं होतं। ठाकुर के 2 ओवर्स काफी महत्वपूर्ण होने वाले हैं। अभी तक कोई जोखिम उनके विरुद्ध नहीं उठाया गया है। स्टंप्स पर आती हुई गेंद थी, कलाइयों का उपयोग करते हुए टर्न किया ऑन साइड में, एक और सिंगल। कल क्वार्टर फाइनल मुकाबले में मौलिक 11 वडवली बी को मात दी थी धाकटी डहाणू ने, और आरसीसी पेट ने एनपी स्पोर्ट्स उत्तन को परास्त किया था। आणि मला वाटतं ती जोखीम घेणार देखील नाहीये अजय। त्याचं कारण आहे, काल देखील त्याने सांगितलं होतं की विवेक शेलारच्या विरुद्ध मला जोखीम घ्यायची नव्हती आणि आज विश्वजीत ठाकूरच्या विरुद्ध तो जोखीम घेताना दिसणार नाही असं मला वाटतं। तो सिंगल डबलने नक्कीच डाव पुढे घेऊन जाईल आणि त्याच्यानंतर अटॅकिंग क्रिकेट खेळताना दिसेल। शॉट ऑफ लेंथ, यहां पर आक्रमण किया गया है। बढ़िया हुक शॉट, पहली बाउंड्री इस पारी की। मयूर मर्देच्या बॅट मधून एक चांगला हुक शॉट। विश्वजीत ठाकूर थोडासा शॉर्ट बॉल इथे टाकला, ओव्हर द विकेटने गोलंदाजी करत असताना लवकर पोझिशन मध्ये आला आणि त्याला बरोबर दिशा दिली। पॉवर प्ले सध्या सुरू आहे आणि पॉवर प्ले मध्ये एक दमदार फटका इथे सजवत असताना धावा मिळताना दिसतात या 4 मयूर मर्देच्या बॅट मधून। थोड़ी सी कमजोर गेंद रही है विश्वजीत मात्रे की, अच्छे पोजीशन में आकर खेले थे मयूर। इस बार ऑन द राइज ड्राइव किया है, लेकिन मिड ऑन पर फील्डर काफी सतर्क, अच्छा क्षेत्र रक्षण। इस बार सिंगल लेने का मौका, अच्छी शुरुआत है। दोनों बल्लेबाज मिडल कर रहे हैं, ये खास बात है। एक्झॅक्ट, आणि तशी सुरुवात पाहिजे होती या टीमला। सुरेश बाळामामा मात्रे प्रतिष्ठान धाकटी डहाणू 75 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा, टार्गेट मोठं आहे। सुरुवात सेन्सिबल, एक चौकार आलाय, धावा आल्यात 8 आणि बिनबाद असा खेळ सध्या दोन्ही फलंदाज करताना दिसतायत। इस बार नीचे रहती हुई गेंद ऑफ स्टंप के बाहर बीट किया बैट्समैन को। करण थोड़े से हैरान वहां पर, क्योंकि बाउंस की जो अपेक्षा कर रहे थे उतना बाउंस नहीं था गेंद में। डॉट बॉल के साथ पहले ओवर की समाप्ति। बाळे मामा प्रतिष्ठान ताकडी डहाणू टीम का स्कोर 8 रन बिना किसी नुकसान के। हे कालपासून आपल्याला पाहायला मिळते। फार एंड कडून ज्या ज्या वेळेला गोलंदाजी झाली आहे त्या वेळेला हे चित्र आपल्याला पाहायला मिळालंय। आमचे रिस्पॉन्सेस जो गुगल फॉर्म आपण प्रसारित केला होता त्याला 27,341 रिस्पॉन्सेस आलेले आहेत। तुमच्यापर्यंत देखील हा गुगल फॉर्म आला असेल किंवा तो 70-70 स्पोर्ट्सच्या इंस्टाग्राम हँडलला जाऊन तुम्ही स्टोरीमध्ये पाहू शकता आणि तिथे तुमचं नाव, मोबाईल नंबर, स्क्रीनशॉट अपलोड करून सबमिट करायचे आणि तुम्ही देखील त्या गिव्ह अवे मध्ये सहभागी होऊ शकता। त्याचबरोबर आमचे जे सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी आज 10 टी शर्ट्स आतापासून आता सुरू होतील। 8,55,000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले तर ते 10 टी शर्ट मिळतील आणि टेनिस क्रिकेट ब्लास्ट डिस्ट्रिक्ट वाईज क्रिकेट टुर्नामेंटचं देखील आयोजन मानकोलीच्या क्रीडांगणावर केलं जाणार आहे। येणाऱ्या 3 फेब्रुवारी पासून 8 फेब्रुवारी पर्यंत पाहायला विसरू नका। 8,54,700 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत। फक्त आता 200 सबस्क्रायबर राहिलेले आहेत आणि 200 कंप्लीट झाले तर 10 टी शर्ट्स या भाग्यवान सबस्क्रायबरला मिळतील। त्याच्यामुळे लगेच सबस्क्राइब करा 70-70 स्पोर्ट्स या यूट्यूब चॅनलला आणि तुम्ही देखील त्या गिव्ह अवे मध्ये सहभागी होऊ शकता। 8,55,000 झाले 10 टी शर्ट आणि 8,60,000 झाले तर मात्र मग 5-5 हजाराला तुम्हाला टी शर्ट्स 10 मिळतील आणि त्याचबरोबर शूज देखील 70-70 स्पोर्ट्सचे दिले जातील, ते देखील घर बसल्या त्याचा ड्रॉ होईल। नेवर लेकर अरबाज शेख दाहिने से ओवर द विकेट। काफी ज्यादा शफल करते हुए खेलने का प्रयास। ये भी गेंद नीची रही, पिछले ओवर की अंतिम गेंद भी नीची रही थी और आपने जिक्र किया था कि फार एंड से ऐसा हो रहा है, लेकिन इस एंड से भी तो हो रहा है। हालांकि एज लगा था बल्ले का वहां पर, हो थोडासा आतमधली कडा घेत बॉल खाली राहिला आणि विकेट कीपरच्या हाताच्या समोर जाऊन पडला। उस्मान पटेलने काय बॅटिंग केली आहे काल देखील, आज देखील त्याच्या बॅटमधून धावा आलेल्या आहेत। मयूर मर्दे काल चांगला खेळला। करण मोरेच्या बरोबरीने आता एक भागीदारी रचावी लागेल। 75चं लक्ष्य, मॅच ऑन।
फुलर लेन पर जरूर रखा था, लेकिन ऑफ स्टंप के काफी बाहर वाइड अतिरिक्त रन खर्च करते हुए यहाँ पर अरबाज, और अरबाज के पास गति है, कई बार हो जाता है कि थोड़ी सी दिशाहीन भी हो जाते हैं, लेकिन ये विकेट टेकर है। आणि झालेले आहेत 8,55,000 सबस्क्रायबर. इथून पुढे 5,000 वाढले तर तुम्हाला 10 टी शर्ट आणि 10 शूज दिले जातील. आता थोड्याच वेळात त्या 10 टी शर्टचा आपण ड्रॉ करणार आहोत. एक ओव्हर नंतर हे या स्पर्धेचे शिल्पकार वरुण एस पाटील साहेब आणि महेश पाटील एखादे समर्थक त्यांचे सध्या तुमच्या स्क्रीनवर पाहायला मिळतात, आणि विजय म्हात्रे देखील आहेत. उलटा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, तोपर्यंत एक धाव मिळताना दिसेल. ठीक तरह से टाइम नहीं कर पाए, वहां पर ज्यादा आक्रमण करने का प्रयास कर रहे हैं मयूर मर्दे. करण को हमने देखा है कि अभी तक शांत रहे हैं, कोई विस्फोटक शॉट उन्होंने नहीं खेला है, तो ये रणनीति का हिस्सा हो सकता है कि मयूर मर्दे शुरुआत में आक्रमण करेंगे, जोखिम उठाएंगे, और उसमें यदि रन्स आते हैं तो फिर करण मोरे को जल्दी आक्रमण करने की जरूरत भी नहीं है, विकेट यदि टिके रहते हैं तो. लेकिन बरोबर तसाच काहीसा खेळ व्हायला पाहिजे. मयूर मर्देने जर आक्रमण केलं तर करण थोडासा वेळ घेऊ शकतो, कारण विश्वजितच्या विरुद्ध त्याला संयम दाखवायचा आहे, मग आक्रमण करायचं आहे, हेच काहीचं प्लॅनिंग असेल. अरबाज की अगली गेंद इस बार चॉप करते हुए खेला है, अच्छा शॉट था, लेकिन उतनी ही शानदार फील्डिंग पॉइंट की दिशा में, एक ही रन लेने का अवसर, बढ़िया टाइमिंग थी, गेंदबाज की गति का इस्तेमाल करते हुए स्लाइस करते हुए निकाल दिया था गेंद को. हो, चांगला टाइम केला होता. फटका बरोबर गॅप मध्ये गेला असता तर धावा मिळाल्या असत्या, परंतु जर त्याला महत्व नाहीये क्रिकेटमध्ये, वर्तमानात क्रिकेट खेळलं जातं, चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. चांगलं क्रिकेट आतापर्यंत प्रेक्षकांनी पाहिल्याने तुडुंब गर्दी प्रेक्षकांची सातत्याने या क्रीडांगणावर आपल्याला लाभलेले. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणगाव मध्ये जमलेले हे तमाम प्रेक्षक, आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. धावा झाल्यात 11. सभी स्टैंड्स खचाखच भरे हुए हैं. लोफुल टॉस इस बार लॉफ कर दिया है, मिड ऑन पर फील्डर गेंद के नीचे पहुंचे विश्वजीत, लेकिन कैच नहीं कर पाए. मुश्किल अवसर था, लेकिन कमाल का एफर्ट. चांगला प्रयत्न करण अंबाला, आणि बरोबर आपण पाहतो इथे विश्वजीत ठाकूर असे खेळाडू आहेत ज्यांना ऑलराऊंडर म्हणून प्रत्येकाने पसंती दिलेले खेळाडू आहेत. आणि इथे करण आणि विश्वजीत, या अगोदर आपण पाहिलं की करणने असेच झेल पकडल्यात, विश्वजीतने देखील तोच प्रयत्न केला होता, परंतु त्याच्या डाव्या हातात झेल होता, डाव्या हातामध्ये तो बॉल थांबला आणि त्यानंतर खाली पडतोय, कॅच ड्रॉप होतोय. टीमची धावसंख्या आता 12 धावा. पूरी कोशिश नजर आई थी कैच करने की, और 63 रनों की जरूरत. इस बार स्लॉग स्वीप, बल्ले के बीचों बीच लगी है गेंद, स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर, मैक्सिमम. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट म्हणजेच करण मोरे आहे, आणि असे स्लॉक स्वीप मारण्यासाठी हा खेळाडू जाणला जातो. त्याच्या पॅट मधून येतोय भव्य षटकार, मोठा फटका. 6 धावा मिळताना दिसतात. या कोणगावच्या प्रथम नागरिक सध्या आमच्या मुख्य व्यासपीठाच्या दिशेने वाटचाल करतायत. रेखाताई पाटील, त्यांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय. वरुण एस पाटील साहेब यांच्या माताश्री आता सध्या आमच्या मुख्य व्यासपीठाच्या दिशेने वाटचाल करतात. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आईंच्याच उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा, सुलभाताई गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये तो उद्घाटन सोहळा पार पाडला होता. पावर प्ले की आखिरी गेंद आगे निकले थे, लेकिन लगभग यॉर्कर लेन पर, हालांकि शॉट इस बार भी अच्छा था, लेकिन सीधे कवर पॉइंट के पास. अंतिम गेंद पर सिंगल, और इसके साथ ही 2 ओवर का खेल समाप्त होता हुआ. सुरेश बाळा मामा मात्रे प्रतिष्ठान टीम 75 रनों का पीछा कर रही है, रन संख्या 19 बिना किसी नुकसान के. 19 धावा झालेल्या आहेत. रेखाताई सदाशिव पाटील यांचे इथे आगमन झालेलं आहे, त्यांचं सहर्ष स्वागत आपण करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि आपण काल जी रील प्रसारित केली होती, काल जो झेल टिपण्यात आला होता, तो या स्पर्धेतला सर्वात जास्त पाहिला गेलेला झेल आहे. अविनाश तो खेळाडू होता, धाकटी डहाणू या टीमचा, आणि भरपूर शेअर त्या रीलला करण्यात आलं होतं. 5266 शेअर्स आतापर्यंत लाभलेत, 250 त्यापेक्षा जास्त कमेंट, 34,000 लाईक्स त्या पूर्णपणे रील्सला आलेले आहेत. त्याच्यामुळे या स्पर्धेच्या माध्यमातून या प्रत्येक खेळाडूला प्रकाश झोतात आणण्याचं काम 70-70 स्पोर्ट्स करताना देखील. तुम्ही नवीन असाल तर फॉलो करायला विसरू नका 70-70 स्पोर्ट्स इंस्टाग्राम हँडलला. ठोस और मजबूत आधारशिला रखते हुए करण मोरे और उनके साथ मयूर मर्दे धाकटी डहाणू के लिए 2 करोड व्ह्यूवरशिप, 20 मिलियन व्ह्यूज सातत्याने आपल्याला आतापर्यंत 70-70 स्पोर्ट्सच्या रील्स आणि त्या सगळ्या गोष्टींवर, व्हिडिओजवर प्राप्त झालेले आहेत. चांगला ड्राईव्ह इथे केलाय, डीप मध्ये फिल्डर येतोय, एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, नाही, थांबलाय. एकच धाव मिळताना दिसेल.
जिस तरह की पारी उस्मान पटेल ने खेली थी उसी तरह की पारी खेलने का प्रयास यहाँ पर करण मोरे द्वारा गेंद के मेरिट पर खेल रहे हैं। कोई भी लूज शॉट अभी तक उनके द्वारा देखने को नहीं मिला है। कमजोर गेंद मिलेगी तभी बड़ा प्रहार करूंगा ये सोचकर आए हैं, अथवा स्ट्राइक रोटेट करने का प्रयास होगा। खासतौर पर पहले 3-4 ओवर्स में मयूर मर्दे उनका खेलने का तरीका थोड़ा सा अलग है। हवा में शॉट्स खेलने का ज्यादा प्रयास मयूर मर्दे ने किया है। एक चौका जड़ चुके हैं। करण मोरे के बैट से एक सिक्सर निकला है। 20 बने हैं और 55 रनों की आवश्यकता है। विश्वजीत ठाकुर का यह दूसरा ओवर। इस बार स्विंग किया ऑन साइड में, पहले बाउंस पर गेंद जा रही है डीप मिड विकेट पर, केवल 1 रन मिलेगा। सिंगल डबल येत आहेत, त्या थांबलेल्या नाही आहेत। प्रत्येक ओव्हरमध्ये धावा येत आहेत। पार्टनरशिप हळूहळू का होईना 21 धावांपर्यंत पोहोचलेली आहे। आणि अजय, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक वेळेला सेट झाले बॅटर की धावा येतात, हा इतिहास राहिलेला आहे। चांगला खेळ आतापर्यंत करताना दिसतात आणि नक्कीच आता इथे धावा येतील। जहां हमने पहले हाफ में भी देखा उस्मान पटेल टिके रहे, उनके बल्ले से रन्स बरसे। विश्वजीत ठाकुर ने कुछ समय गुजारा, उन्होंने भी रन्स बनाए। इस बार देखा परखा और जाने दिया। ये गेंद दिशाहीन है। इस तरह की गेंदबाजी अपेक्षित नहीं होगी कहीं ना कहीं आरसीसी पेट के समर्थकों को, उनके कैप्टन को, खासतौर पर विश्वजीत से। 40,000 प्रेक्षक सध्या को करंट व्ह्यूअरशिप आपल्याबरोबर जोडले गेले आहेत 70-70 स्पोर्ट्स युट्यूब चॅनलवर। 40,000 प्रेक्षक आपल्याबरोबर आहेत आणि आपण पाहतोय 22 धावा आता स्कोर बोर्डर आहे। 22 रन। एकही फलंदाज बाद झालेला नाहीये। विकेट की तलाश में आरसीसी पेट बैट का फेस खोला है। इस बार किनारा लेकर गेंद गैप में निकल गई है, नहीं रुकेगी। आउटफील्ड फास्ट, 4 रन। फक्त चेहरा दाखवलाय बॅटचा आणि असा दाखवलाय की बरोबर गलीमधून थर्डमॅनला बॉलला दिशा दिली, सुईतून धागा काढला तसा इथे बॉल काढला 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून आणि थेट पाठवला थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने। लेदर क्रिकेटचा हा अनुभव आहे, त्याला माहितीये वेगावर कशा पद्धतीने स्वार व्हायचंय, कशा पद्धतीने दिशा द्यायची। शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते हे ते दाखवत असताना स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट करण मोरे। जानबूझकर खेला हुआ स्ट्रोक था, जानबूझकर बैट का फेस खोल दिया था उन्होंने। दिशा इन गेंदबाजी विश्वजीत ठाकुर द्वारा, पिछली दोनों गेंदें उन्होंने ऑफ स्टंप के काफी बाहर की है। स्कोर बढ़ता हुआ 26 रन बिना किसी नुकसान के। अच्छी स्थिति में पहुंचती हुई टीम धाकटी डहानू, और इस बार कट किया है सीधे बैकवर्ड पॉइंट की तरफ। अच्छा स्टॉप वहां पर, अब की बार मिलेगा सिंगल। थ्रो काफी दिशाहीन था। करण चाहते थे कि दूसरा रन भी लिया जाए, हालांकि ज्यादा कोई रुचि नहीं दिखाई थी उनके पार्टनर ने। एक ही रन से आखिरकार संतुष्ट होना पड़ा है। 75 रनों का टारगेट है इस मैच को जीतने के लिए, फाइनल में पहुंचने के लिए। सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम। या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी सातत्याने मान्यवरांची मांदियाळी राहिलेली आहे। प्रकाश पाटील साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे। या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी, शुभ आशीर्वाद देण्यासाठी, वरुण एस पाटील साहेब यांचा गौरव करण्यासाठी आणि त्याचबरोबरीने शांताराम मोरे साहेब, भिवंडी ग्रामीणचे आमदार श्रीमान शांतारामजी मोरे साहेब यांचं देखील या स्पर्धेमध्ये आगमन होत आहे। त्यांचं या स्पर्धेमध्ये वरुण एस पाटील साहेबांच्या वतीने सहर्ष स्वागत। सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम। आदरणीय प्रकाश पाटिल साहब और भिवंडी ग्रामीण के विधायक शांताराम मोरे साहब का शुभ आगमन, और इस बार पुल कर दिया गेंद को। करारा स्ट्रोक, 6 रन सीधे स्टैंड्स में भेज दिया है। जबरदस्त बैटिंग का प्रदर्शन यहां पर जारी है धाकटी डहानू के सलामी बल्लेबाजों द्वारा। मयूर के बल्ले से यह शानदार सिक्सर। अफलातून बॅटिंग, काय लाजवाब खेळ सध्या इथे पाहायला मिळतोय। दोन्ही फलंदाज सेट झाले चांगलं क्रिकेट खेळत असताना। वाशी इंडियन्स धारावी टीमचे कॅप्टन आणि सर्व खेळाडू आता इथे दाखल होत आहेत, त्यांचंही स्वागत आहे। नेक्स्ट मॅच मध्ये हा संघ इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळेल। बेस्ट ऑफ लक। टीम गोरसेच्या विरुद्ध पॅरामाउंट आरएमसीच्या विरुद्ध खेळायचा, परंतु हा सामना चांगलाच रंगतदार होईल। प्रकाश पाटील साहेब आणि त्याचबरोबर शांतारामजी मोरे साहेब, आमदार भिवंडी ग्रामीण यांचे इथे आगमन झालंय। बॉल हवेत आहे, इथे संधी निर्माण झाली आहे। फिल्डर येतोय, कॅच ड्रॉप, झेल सोडलाय कॅप्टन सोहेलने। मुश्किल था, लेकिन आपको मैच में आगे बढ़ना है तो इस तरह के कैचेस भी लपकने पड़ेंगे। इससे पहले भी एक हाफ चांस हमने देखा था, विश्वजीत के हाथों से वो कैच ड्रॉप हुआ था। और बड़ा मुकाबला है, सेमीफाइनल मैच है, उसको देखते हुए कोई भी मौका मिलेगा तो उसको बुनाने का प्रयास करना होगा। यहाँ पर प्रयास हुआ लेकिन नतीजा सोहेल के पक्ष में नहीं गया। आखिरकार नतीजा बल्लेबाज के पक्ष में, सिंगल इस गेंद पर। ओवर की समाप्ति 34 बिना किसी नुकसान के। ड्रिंक्स ब्रेक झालेला आहे, 3 षटकांचा खेळ इथे संपलाय। 3 ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक होईल सेमीफायनल्स मध्ये। टिप बॉलचं षटक
त्याच दरम्यान सुरू देखील केलं जाईल. 4 ओव्हरमध्ये आता 41 धावांची आवश्यकता आहे. 41. येणाऱ्या 4 षटकांमध्ये या स्पर्धेला भेट देण्यासाठी खास करून प्रकाश पाटील साहेब यांचे इथे आगमन झाले. नुकतंच शांताराम मोरे साहेबांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. भिवंडी ग्रामीण चे आमदार आहेत सन्माननीय शांतारामजी मोरे साहेब आणि नुकतंच ते या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी ते उपस्थित झालेले आहेत. वरुणेश पाटील साहेबांची ही स्पर्धा आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये खूप चांगलं काम वरुणेश पाटील साहेबांनी केलेलं आहे आणि आता आपण जो गिव्ह अवे सुरू केलाय त्याचे 5 लक्की विजेते सबस्क्रायबर तुमच्या समोर घेऊन येऊ. 10 टी शर्ट्स आपण देणार आहोत कारण 8,55,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. रजिस्ट्रेशन फॉर्म नंबर 6286 मानस प्रवीण मोरे, त्यानंतर 12,635 संदीप पाटील, त्यानंतर 20,333 कल्पेश, 21,474 राकेश पाटील, 22,672 मयूर रहाटे. हे जे सर्वच भाग्यवान विजेते आहेत यांचा मोबाईल नंबर आहे. तुम्हाला कॉन्टॅक्ट होईल आणि तुम्हाला आजच इथून कुरिअरद्वारे 70-70 स्पोर्ट्सचे टी शर्ट्स पाठवल्या जातील. त्यामुळे लगेचच तुम्ही सबस्क्राईब करा आणि 8,60,000 सबस्क्रायबर झाले तर तुम्हाला 10 टी शर्ट आणि त्याचबरोबर 10 शूज 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून दिले जाणार आहेत. याच दरम्यान संगीताताई राजेश गायकवाड, अध्यक्ष RPI ठाणे जिल्हा ग्रामीण, कार्याध्यक्षा प्रबोधिनी महाराष्ट्र राज्य, आपलं सहर्ष स्वागत. हा आमचा सबस्क्रायबर मीटर 70-70 हे टेलिकास्ट 1 नंबर टेलिकास्ट असं सांगतात सर्वच आमचे प्रेक्षक. 8,55,600 व त्यापेक्षा जास्त सबस्क्रायबर सातत्याने वाढतात. त्या सर्व सबस्क्रायबरचं मनपूर्वक आभार आणि हा आमचा फॅन आहे त्यांचं देखील मनपूर्वक आभार. आपण एवढं काही आमच्यासाठी करतायत त्याचमुळे एक ऊर्जा प्राप्त होते. खूप खूप धन्यवाद. आणि A1 जोडी आहे भावेश पवार पवन किने थोड्याच वेळात आता इन ऍक्शन असतील. एकदम से जज्बात बदल दिए. 24 गेंदे 41 रन यह है समीकरण. अगला मुकाबला देखना मत भूलिएगा. दूसरा सेमीफाइनल पैरामाउंट RMC इंफ्रा जय बजरंग गोरसई बी बनाम वाशी इंडियंस धारावे. एक तरफ विक्की बोयर, दूसरी तरफ सूरज केने. अच्छी गेंद थी ये. टेप बॉल ओवर की शुरुआत हुई है. जोरदार अपील की थी गेंदबाज ने लेकिन ज्यादा कुछ सपोर्ट अन्य खिलाड़ियों का नहीं मिला. शायद थोड़ी ऊपर भी लगी थी. लेग स्टंप की तरफ भी झुकाव था मेरे ख्याल से. जी हाँ, हाइट ज्यादा थी. टेप बॉलचं षटक इथे सुरू झालंय. अपील चांगलीच होती आणि चांगला निर्णय पंचांचा मी म्हणेन. ज्या पद्धतीने हा बॉल डिलिव्हर्ड केला, लेग स्टंप, हाईट फॅक्टर या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या ठरतात. जेव्हा टेप बॉलचं षटक सुरू होतं ऑन फील्ड अंपायर नीरज रणावत आणि त्याचबरोबर दीपक बोराडे, शशी साटम आणि रमाकांत पवार हे 4 अंपायर आहेत. ओ वेगवान चांगला बॉल पडल्यानंतर स्कीड होत सरळ विकेट कीपरच्या हातात गेला. हाय तो डॉट बॉल. पहले 3 ओवर्स में बल्लेबाजी हावी रही है गेंदबाजी पर. हल्की सी बाहर की तरफ लहराती हुई गेंद कट करना चाहते थे, बीट हुए वहां पर बैट्समैन मयूर मर्दे. लेकिन टेप बॉल ओवर ये सबसे बड़ा आकर्षण है. यहां से गेम चेंज भी हो सकता है. पहली 2 गेंदों पर कोई रन खर्च नहीं किया है बंटी ने. कई सारे मेहमान मंच पर उपस्थित, सभी का हार्दिक स्वागत. इस बार हवा में खेल दिया है, फील्डर है पीछे और अब की बार लपक लिया है कैच विश्वजीत ठाकुर ने. हालांकि थोड़ा सा जगल किया था लेकिन आखिरकार कैच लपका गया है. पहले विकेट का पतन. टेप बॉल आहे. टेप बॉल जगल करत असताना हा झेल टिपलाय परंतु खऱ्या अर्थाने एक वेगळाच दृश्य आपल्याला पाहायला मिळालं. विश्वजीत ठाकूर द जगलर ऑन साइडला दिशा दिली होती. बॉल हवेत होता आणि सोपा नसतो हा झेल घेणं, कॅच करणं, कारण दुसरा प्रयत्न लागला तिथूनही बॉल निसटत होता. बंटी पटेलने देखील एक चांगला झेल टिपला होता. अयुबला असंच बाद केलं होतं मिड विकेटला आणि हा काऊ कॉर्नरला खूपच छान झेल टिपलाय क्षेत्ररक्षक विश्वजीत ठाकूरने. तिसऱ्या प्रयत्नामध्ये शेवटी त्या बोटांमध्ये तो बॉल थांबला आणि हा झेल संपन्न झालेला आहे. शांतारामजी मोरे साहेब भिवंडी ग्रामीणचे आमदार आनंद घेतात या स्पर्धेचा. प्रकाश पाटील साहेब नुकतंच त्यांचं आगमन झालंय या स्पर्धेसाठी, त्यांचं सहर्ष स्वागत. त्याचबरोबर संगीताताई राजेश गायकवाड, अध्यक्ष RPI ठाणे जिल्हा ग्रामीण, प्रबोधिनी महाराष्ट्र राज्याच्या त्या कार्याध्यक्ष आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत. आणि इतर सर्वच मान्यवर. विजयाची हॅट्रिक पूर्ण करणारे विद्यमान आमदार भिवंडी ग्रामीणचे शांताराम मोरे साहेब इथे उपस्थित होत आहेत. आणि त्याचबरोबर हा आमचा जनसमुदाय, आमचे प्रेक्षक राजा, जे आनंद त्यांच्या चेहऱ्यावर सध्या ओसंडून वाहतोय.
स्माइल आहेत त्यांच्या चेहऱ्यावर. नाईट किंग RCC पेठ हा बॅनर ते घेऊन आलेले आहेत. युट्यूबचं टेलिकास्ट या सर्वच प्रेक्षकांना आवडतंय. 70-70 नंबर 1 टेलिकास्ट असं ते सांगतायत. नंबर 1 तर नाहीये परंतु नक्कीच प्रयत्न करतोय. पहिलाच बॉल इथे ज्यावेळेला फलंदाजीसाठी आलाय विनीत, त्याच्या विरुद्ध बंटीचा एक्सप्रेस होता. शानदार गेंदबाजी, बहुत दूर चले गए थे गेंद से. उछाल था इस गेंद में, हालांकि विड भी थी, लेकिन देखिए बहुत ज्यादा दूर से बल्ला चलाया था, गेंद तक पहुंच नहीं पाए बल्लेबाज विनीत. एक और बढ़िया गेंद, अब की बार थोड़ी सी नीची रहती हुई गेंद थी. अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास कर रहे थे बल्लेबाज. अभी तक इस ओवर में कोई भी रन खर्च नहीं किया है बंटी जोशी ने. 5 गेंदें कर चुके हैं, एक विकेट भी चटका चुके हैं. अगली गेंद डॉट आएगी तो विकेट मेडन रहेगा. बॅलन्स होऊ शकतो हा सामना. आता येईल मजा या मॅच मध्ये. हा जर चेंडू निर्धाव टाकला तर येईल मजा मॅच मध्ये. 19 बॉल मध्ये 41 धावा करायचे. बैटिंग ऑर्डर में थोड़ा सा बदलाव, कल प्रथमेश आए थे वन डाउन खेलने के लिए, आज विनीत को भेजा गया है. बंटी दाहिने से ओवर द विकेट. चलिए ये भी गेंद बल्ले पर नहीं लग पाई है. विकेट मेडन, कमाल की गेंदबाजी और वापसी इस मैच में पूरी तरह से आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स RCC पेट की. 4 ओवर का खेल हुआ समाप्त. स्कोर 34, 1 विकेट के नुकसान पर. बचे हुए 3 ओवर्स में 41 रनों की आवश्यकता है. पहिलं निर्धाव षटक टेप बॉल वरचंही आलं आणि या स्पर्धेतलंही आलेलं आहे. निर्धाव षटक मेडन ओव्हर. टेप बॉलच्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना बंटीने हाताळलंय. भिवंडीचे हॅट्रिक आमदार शांताराम मोरे साहेब यांचं नुकतंच इथे आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर प्रकाशजी पाटील साहेब आणि हे जे निर्धाव षटक टाकण्यात आले ते सर्व बॉल तुमच्यापर्यंत टेलिकास्टच्या माध्यमातून पोहोचवले जातात 70-70 स्पोर्ट्स कडून. चांगली गोलंदाजी केली या ओव्हरमध्ये. टेप बॉल षटकामध्ये बंटी जोशी याने चांगलं षटक राहिलं आणि पूर्णपणे जागेवरच ठेवलं फलंदाजांना. हात उघडूच दिलेले नाहीयेत. हा शेवटचा बॉल होता जिथे चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. काही बॉल आतमध्ये स्विंग झाले, काही बॉल पडल्यानंतर बाहेर देखील निघाले. काय गोलंदाजी केली आहे बंटी जोशी ने. एक्स्ट्रा एफर्ट जिसकी जरूरत थी कहीं ना कहीं उनकी टीम को, एक्स्ट्रा एफर्ट लगाया वहां पर बंटी जोशी ने और टेप बॉल ओवर मेडन चला गया है. अब 3 ओवर में 41 रनों की आवश्यकता. दबाव एक बार फिर से अब बल्लेबाजों पर आता हुआ. यहां से अब धुआंधार बैटिंग की जरूरत है ये मैच जीतने के लिए और फाइनल में पहुंचने के लिए. टीम सुरेश बाळ्या मामा प्रतिष्ठान धाकटी डहाणू को 4,15,000 प्रेक्षकांनी हा सामना आतापर्यंत पाहिलाय 70-70 स्पोर्ट्स वर. व्ह्यूअरशिप नक्कीच आकडे इथे मोडीत काढले जातात. आपलेच रेकॉर्ड 70-70 स्पोर्ट्स सातत्याने मोडीत काढताय. पहिल्या दिवशी युट्यूबचा विचार केला तर 8.4 लाख प्रेक्षकांनी ही स्पर्धा पाहिली. त्याच्यानंतर 5.9 लाख प्रेक्षकांनी ही स्पर्धा पाहिली युट्यूब वाहिनीवर. त्यानंतर थर्ड डे ला 1.1 मिलियन म्हणजेच तब्बल 11 लाख प्रेक्षकांनी ही स्पर्धा पाहिली. त्यानंतर फोर्थ डे ला 8.3 लाख आणि सातत्याने रेकॉर्ड वाढतायत. 5व्या रात्री 1.1 मिलियन म्हणजेच 5व्या रात्री देखील 1.1 मिलियन 11 लाख प्रेक्षकांनी ही स्पर्धा पाहिली. आणि आता नुकतीच 4,20,000 प्रेक्षकांनी हा पहिला सामना पाहिलाय. म्हणजेच 5 मिलियन प्रेक्षक सातत्याने आपल्या बरोबर या 5 रात्रीमध्ये या स्पर्धेच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत. त्यांचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आता 8,56,000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले. हा जर आकडा 60 वर गेला तर 10 शूज आणि 10 टी शर्ट तुम्हाला दिल्या जातील. या ओव्हर नंतर लगेच आपण पुढचा ड्रॉ करणार आहोत जिथे 5 जे आपले भाग्यवान सबस्क्रायबर होते त्यांना देखील टी शर्ट द्यायचे आहेत. गेंदबाजी में एक और बदलाव किया गया है RCC पेट द्वारा. जीशान के हाथ में अब गेंद थमा दी गई है. 18 गेंदों में 41 रनों की आवश्यकता. सुरुवात झाली आहे षटकाची. एक धाव इथे मिळताना दिसेल. करण मोरे अजूनही नक्कीच खूप चांगला खेळ करताना दिसतोय. सेन्सिबल क्रिकेट खेळतोय. परंतु मला असं वाटतंय आता वेळ झालेली आहे आक्रमण करण्याची. हालांकि अभी तक बहुत ही बढ़िया सूझबूझ भरी बल्लेबाजी की है उन्होंने और उनका कैलकुलेशन एक अलग लेवल पर चलता है. बड़े मैच के खिलाड़ी है करण मोरे, अच्छे फॉर्म में भी है. 17 पर पहुंच चुके हैं. सिर्फ 10 गेंदों का सामना किया है. स्ट्राइक रेट अच्छा है उनका, लेकिन और इसको बढ़ाने की जरूरत. हो नक्कीच स्ट्राइक रेट चांगला आहे. त्याच्यामध्ये वाढ करण्याची आवश्यकता आहे. 17 धावांवर पोहोचल्यात 10 बॉल मध्ये.
आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, स्लॉक करायचा होता मिड विकेटच्या वरून, बैठक फटका मारण्याचा प्रयत्न होता विनीतचा. आणखीन एक डॉट बॉल खेळला विनीत. सध्या दबाव आता बनताना दिसतोय सुरेश बाळामामा मात्र प्रतिष्ठान धाकटी डहाणू या टीमवर. विकेट में हमने देखा है कि कुछ गेंदें नीचे रह रही है, ये भी तो उसी तरह की गेंद थी, थोड़ी बाहर भी निकली थी और गेंद के मेरिट पर खेलने का ज़्यादा प्रयास नहीं, अक्रॉस द लाइन स्लॉक स्वीप करने का प्रयास था. बीट हुए वहाँ पर बल्लेबाज. कहीं ना कहीं स्ट्राइक को रोटेट करने के लिए शायद उनको कहा गया है करण मोरे द्वारा, उनसे बातचीत की है उन्होंने. अभी देखना है कि अगली गेंद पर क्या होता है. 8 लाख व्ह्यूअरशिप जर अजून आली तर भारतातील सर्वाधिक जास्त पाहिली जाणारी स्पर्धा ही ठरू शकते. ओ कमी गतीने परत एक वेळा टाकला आणि आता पहा आउट नॉन स्ट्रायकिंग एंडला होईल विनीत हा फलंदाज. असं वाटत होतं की करणने पहिलेच क्रीज सोडली आहे, नंतर करण थोडासा थांबला, नंतर मागे आला विनीत, मग त्याने पुन्हा एकदा ती क्रीज सोडली आणि अखेर विनीतला जावं लागलं आता डगआउटच्या दिशेने. विकेट सैक्रिफाइस किया है उन्होंने करण मोरे को स्ट्राइक पर लाने के लिए और करण भी जानते हैं कि यहाँ पर स्ट्राइक उनके पास अधिक से अधिक रहना बेहतर हो सकता है उनकी टीम के लिए. और शायद विनीत का आउट होना उनकी टीम के लिए ब्लेसिंग इन डिस्गाइज भी हो सकता है, क्योंकि बहुत ज़्यादा स्ट्रगल कर रहे थे, गेंद ही बल्ले पर नहीं आ रही थी. निराश होकर पेविलियन में लौटते हुए दूसरे विकेट का पतन. विकेट हाथ में है लेकिन जो दबाव बन रहा है उसको किस तरह से आप हैंडल करेंगे आने वाले ओवर्स में बल्लेबाज, ये देखने वाली बात है. मैच बहुत ही रोमांचक स्थिति में है. खूप महत्वाचा सामना आहे. सेमीफायनल नंबर 1 जो संघ जिंकेल तो पात्र होईल फायनल साठी आणि पहिला संघ फायनल मध्ये जाणारा आपल्याला पाहायला मिळू शकतो. आणि या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा मी माहिती देतो, सेमीफायनल मध्ये प्रवेश करणाऱ्या टीमच्या दरम्यान मॅन ऑफ द सिरीजची बाईक दिली जाईल आणि जेवढ्या धावा ते खेळाडू करतील 1 रन 1 पॉइंट. आणि जर विकेट साठी आपण चर्चा करतो तर आतापर्यंत 15 बिग बॅश लीग मध्ये आपण 7 पॉइंट विकेट साठी दिलेले आहेत. प्रत्येक विकेट 7 पॉइंटची असेल. त्याच्यामुळे आताच याची माहिती या पहिल्याच सामन्यामध्ये मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. विकेटसाठी 7 पॉइंट असतील आणि त्याचबरोबर फलंदाजाने ज्या धावा केल्यात त्याचा प्रत्येक धावेसाठी 1 पॉइंट दिला जाईल. नए बल्लेबाज ऑल इंडिया आइकॉन प्लेयर प्रथमेश राठौड़ आए हैं चौथे नंबर पर बल्लेबाजी करने के लिए. 15 गेंदें शेष, 40 रन चाहिए. प्रथमेशचा हा बॉल अपील केली आहे. स्वतःच करण चालत सुटला, त्याने पंचांकडे देखील पाहिलेलं नाहीये. आरसीसी पेठ या टीमचा पलटवार. दबाव आता सुरेश बाळामामा मात्र प्रतिष्ठान धाकटी डहाणू या टीमवर, परंतु अजूनही या टीमकडे या टीमचा कॅप्टन आहे प्रीतम बारी. जी हाँ, बल्लेबाजी अभी भी है उनके पास बाकी. प्रीतम बारी भी बहुत बड़े ऑलराउंडर है, लेकिन ये बड़ा विकेट है और दर्शक काफी प्रसन्न. पेट टीम के समर्थक झूमते हुए. टर्न होती हुई गेंद थी, ऑन साइड में उठाकर खेलना चाह रहे थे लेकिन लगा ऊपरी किनारा और एक आसान सा कैच विकेट कीपर के लिए. गलत समय पर आउट हुए हैं यहाँ पर बल्लेबाज करण मोरे. बैटिंग काफी अच्छी कर रहे थे लेकिन बड़ा हिट लगाने के चक्कर में आउट हुए और ये दबाव का नतीजा है, क्योंकि पिछले 2 ओवर्स में हम देख रहे हैं कि रन्स बिल्कुल भी नहीं आ रहे हैं. विकेट घेतल्यानंतर हे एक्सप्रेशन्स पहा, विकेट घेतल्यानंतर हे सेलिब्रेशन पहा, जल्लोष पहा, ज्या पद्धतीने जिशानने इथे ते सेलिब्रेशन केलंय. वा, काय चित्र आहे मैदानामध्ये. भरपूर वेळेला जे वेगवान गोलंदाज आता असतात, कटर्स टाकतात, विकेट घेतात. करण मोरे ने तर पाहिलं देखील नव्हतं पंचांकडे, परंतु ज्या वेळेला विकेट घेतली त्यावेळेला पहा या खेळाडूचा जो आनंद आहे तो गगनात मावेनासा झाला. त्याला माहिती आहे या विकेटचं काय महत्व आहे, कारण कालच या खेळाडूने अर्धशतक ठोकलं होतं. इथे गावाची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. पूर्ण रायगड सामना पाहतोय. रायगड जिल्ह्यातून हा संघ आलाय, पनवेल परिसरातून. आरसीसी पेठ अगदी खारघरच्या जवळून. त्याच्यामुळे या टीमवर सगळ्यांच्या नजरा खेळलेल्या आहेत. मॅच ऑन. पुढचा बॉल स्टेप आउट करत असताना फटका हवा, फिल्डर आहे. आणखीन एक विकेट. प्रीतम बारी, ज्याच्या नावाची मी चर्चा करत होतो, तो खेळाडू या टीमकडे आहे, परंतु तो फसला एक्स्ट्रा कव्हरला, तो देखील आउट. पिछली 3 गेंदों पर 3 बल्लेबाज आउट हुए हैं. सबसे पहले रन आउट हुए थे वहां पर विनीत अंबिरे, उसके बाद प्रथमेश राठौड़, बल्कि करण मोरे. प्रथमेश तो है अभी, लेकिन यहां पर प्रीतम बारी कदमों का अच्छा इस्तेमाल किया था लेकिन सीधे फील्डर के हाथ में मार बैठे. वहां पर देखिए हाफ वाली में लिया था, थोड़ा सा इनसाइड आउट ड्राइव किया था, टाइमिंग बढ़िया थी लेकिन सीधे फील्डर के पास. बेहतरीन कैच वहां पर विश्वजीत ठाकुर द्वारा. लगातार 3 गेंदों पर 3 विकेटें, पारी लड़खड़ाती हुई और मैच ने यू टर्न ले लिया है. 50,000 प्रेक्षक ऑनलाईन आनंद घेतात. या मॅचचा फटका चांगलाच होता, नो डाऊट. भरपूर कमी वेळेला तिथे फिल्डर असतो आणि त्याचमुळे या प्रीतम बारीला देखील धक्का बसला की तिथे कसा काय खेळाडू गेला.
चांगला एक्स्ट्रा कव्हर लॉफ्टेड ड्राईव्ह होता आणि तिथे देखील विकेट मिळाले. बॅक टू बॅक 2 धक्के दिलेले आहेत जिशान शेखने. आणि सध्या सबस्क्रायबर मीटर पहा 50,000 प्रेक्षक ऑनलाईन आनंद घेत आहेत. 8,56,385 सबस्क्रायबर कंप्लीट झाले आहेत. लगेच फटाफट सबस्क्राईब करा. जर इथून पुढे हे सबस्क्रायबर असेच वाढत राहिले 8,60,000 झाले तर तुम्हाला 10 शूज आणि त्याचबरोबर 10 टी शर्ट देखील दिल्या जातील. मिशन 1 मिलियन वर देखील चर्चा होईल. जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर 10 लाख रुपयांची पारितोषिक प्रेक्षकांना गुगल फॉर्मवर तुमचे जे रिस्पॉन्सेस आलेले त्याच्यामध्ये ड्रॉ केला जाईल आणि तुम्हाला ते पारितोषिक मिळतील. जिशान बॉलिंग साठी ही इज ऑन हॅट्रिक नाव. सेमी फायनल मध्ये हॅट्रिक ची संधी आहे. जिशान तयार. हॅट्रिक बॉल मिस केली लाईन. फलंदाजाने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. यशस्वी षटक. रातो के कातिल सध्या चांगली गोलंदाजी करत असताना पाहायला मिळत आहेत. नाईट किंग नाईट रायडर्स चांगला खेळ करताना पाहायला मिळतात. पूर्ण गाव आलंय समोरच्या बाजूला बॅनर घेऊन. नक्कीच त्यांचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. गणेश जोशी नक्कीच संघ मालक म्हणून आणि त्याचबरोबर मेंटॉर म्हणून खूपच महत्वाची भूमिका नेहमीच पार पाडत असतात. या आरसीसी पेट साठी आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. ओव्हर समाप्त. यशस्वी षटक संपलंय. आतापर्यंत 5 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 35 धावा आणि आता 40 धावांची आवश्यकता येणाऱ्या 12 बॉल मध्ये. पहले 3 ओवर में 34 रन बने थे. कोई भी विकेट नहीं गिरा था. बहुत ही बढ़िया शुरुआत की थी करण मोरे और मयूर मर्दे ने. लेकिन पहला विकेट गिरने के बाद दबाव में पूरी तरह से बल्लेबाजी हुई है. लगातार विकेटें भी गिर रही है. जिशान का ओवर गजब का रहा. 2 रन 1 रन दिया और 2 विकेट छटकाए. पुढील 5 विनर आता त्या गुगल फॉर्मच्या रिस्पॉन्सेस मधून तुमच्या समोर येतात आणि हे आहेत ते विनर. नयन खानविलकर, सूरज चव्हाण. सूरज चव्हाण तो तर नाही ना बिग बॉस वाला? तोच आहे गोलीगत. सूरज चव्हाण, भूषण कांसे, पंकज मात्रे आणि संतोष वाघ या सगळ्यांना कॉन्टॅक्ट केला जाईल आणि लगेच तुम्हाला तुमचे टी शर्ट कुरिअर द्वारे मिळतील. चला सूरज चव्हाणने देखील फॉर्म भरला. इथे देखील त्याचं नाव आहे. मराठी बिग बॉस फेम. गरीब घरातला मुलगा मराठी बिग बॉस गाजून गेला आणि हे बिग बॅश आज कोण गाजवेल याच्याविषयी चर्चा होईल. आदरणीय शांताराम मोरे साहेब भिवंडी ग्रामीणचे आमदार. हॅट्रिक त्यांनी कंप्लीट केली आहे. ड्राईव्ह करत असताना खूपच चांगला ड्राईव्ह. डीप मध्ये फिल्डर आहे. प्रयत्न करतोय. 1 धाव कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न इथे होईल. 2 धावा मिळताना दिसतील फलंदाज प्रथमेश राठौडला. टीमची धावसंख्या 37. बहुत ही कठिन कैच था ये. बाउंड्री लाइन के करीब थे. फील्डर दूर से आ रहे थे. कैच तो नहीं लपक पाए लेकिन जरूर बाउंड्री बचाई है उन्होंने अपनी टीम के लिए. ये 6 रन भी हो सकते थे. ये देखिए जबरदस्त एफर्ट. खुद बाउंड्री के बाहर चले गए थे फील्डर लेकिन गेंद को उन्होंने अंदर धकेला था. अच्छा शॉट था. टाइमिंग बढ़िया थी वहां पर. सोलापूर जिल्ह्यातील हरडवाडी या गावचा हा खेळाडू मैदानामध्ये खेळण्यासाठी आला आणि काय खेळलाय. यंदाच्या हंगामामध्ये खूपच चांगला खेळ त्याच्याकडून राहिलाय. प्रथमेश राठोड शेवटच्या क्षणाला या टीम मध्ये सहभागी झाला. ऑन साइडला बॅट लवकर फिरली. त्याचबरोबर फिरूनच खेळण्याचा प्रयत्न होता. शरीराचा वेध घेतलाय. डिरेक्ट हिटचा प्रयत्न. एकदा मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना दिसणार नाही. ते एकच धाव मिळताना दिसते. धावा झालेल्या आहेत या सिंगल सह 38. हालांकि सिंगल डबल से लक्ष्य तक पहुंचना बहुत ही मुश्किल लग रहा है. थोड़ा सा धीमा डाला था इस दफा और बहुत जल्दी खेल बैठे थे जिस वजह से बल्ले पर ले नहीं पाए. लेकिन रन जरूर मिला है. रन मिलना भी मुश्किल था. अब मात्र 10 गेंदों का खेल बचा हुआ है इस सेमीफाइनल मुकाबले में. धाकटी डहाणू टीम को अभी भी 37 रनों की जरूरत है. वर्षभराचा आजच ओरडून घेतलंय अरबाजने त्या फिल्डरवर. ज्या पद्धतीने त्याचे जे एक्सप्रेशन्स होते त्याचमुळे टेलिकास्ट जर तुम्ही घर बसल्या जरी पाहत असाल तरी देखील तुम्हाला तोच फील येईल. या क्रीडांगणावर आल्यासारखं तुम्हाला वाटेल. परंतु ग्राउंडवर येऊन सामना पाहण्याची एक वेगळीच मजा असते. एक वेगळा जल्लोष उत्साह पाहायला मिळत असतो. 38 धावा झाल्यात. पुढचा बॉल गणेशसाठी. अरबाजचा हा बॉल ऑन साइडला खेळलाय. डीप मध्ये फिल्डर येतोय लॉंग ऑन मधून. विश्वजीत तोपर्यंत एकच धाव मिळताना दिसेल. गणेशच्या खात्यामध्ये टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 39 रन.
इसी तरह से खेल यदि आगे बढ़ता रहा तो सोहेल शेख काफी खुश रहेंगे, क्योंकि उनको पता है कि जब तक बाउंड्रीज नहीं आएंगी तब तक गेंदबाजों पर दबाव नहीं बनेगा और मैच को जीतना लगभग असंभव रहेगा डॉक्टर डहाणू के लिए। 9 बॉलमध्ये 36। काल 4 कॅप्टनने टॉस जिंकले, 4ही कॅप्टनने गोलंदाजी घेतली, 4ही कॅप्टनचे संघ पराभूत झाले त्या स्पर्धेमध्ये। एकाही मॅच मध्ये धावा चेस झालेल्या नाहीत। आज देखील पहिल्याच मॅच मध्ये सेमीफायनल मध्ये टॉस जिंकला, फिल्डिंग घेतली, आता 9 मध्ये 36 करायचे, रिझल्ट यायचे। फुल टॉस बॉल होता, हवेत खेळलाय, कव्हर्सला फिल्डर आहे तिथे, एक्स्ट्रा कव्हर पर्यंत येतोय, झेल टिपला जाईल, अरबाजच्या खात्यामध्ये विकेट, सेलिब्रेशन टाइम फॉर अरबाज, फलंदाज प्रथमेश राठौड़ आउट। इससे पहले भी कोशिश की थी कैच लपकने की बाउंड्री के करीब तनवीर ने, लेकिन वो मुश्किल अवसर था, वहां पर रन्स बचाए थे अपनी टीम के लिए। इस दफा कोई गलती नहीं की उन्होंने, बहुत ही बेहतरीन कैच डीप एक्स्ट्रा कवर की दिशा में और प्रथमेश राठौड़ भी पेविलियन की राह पर। एक और बड़ा झटका, अच्छी शुरुआत के बाद पारी पूरी तरह से चरमराती हुई, लड़खड़ाती हुई इस सेमीफाइनल मुकाबले में सुरेश बाळ्यामामा मात्रे प्रतिष्ठान दाकडी डहाणू की। चांगला खेळ सध्या तरी पाहायला मिळतोय। आरसीसी पेठ, आदित्य प्रिया लॉजिस्टिक, दीपक चव्हाण यांचा हा संघ आहे, आदित्य प्रिया लॉजिस्टिक, आरसीसी पेठ, आणि हा संघ आता फायनलच्या दिशेने वाटचाल करणारा संघ ठरू शकतो। ज्या पद्धतीने त्यांनी खेळ केलाय, खास करून कौतुक व्हायला पाहिजे उस्मान पटेलचं, त्यांनी याही मॅच मध्ये 34 धावांची अफलातून खेळी केली। त्याच्यानंतर मधल्या फळीमध्ये विश्वजित ठाकूर यांनी देखील 22 धावांचं योगदान दिलं आणि त्याचमुळे एक सन्मानजनक धावसंख्या उभारण्यामध्ये यश प्राप्त झालं आदित्य प्रिया लॉजिस्टिक आरसीसी पेठला। 75 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग आणि दबाव आता पूर्णपणे धाकटी डहाणू या टीमवर आहे। हार्दिक आला न्यू बॅटर, हार्दिकसाठी फुलर लेनचा बॉल, वाईड यॉर्करचा प्रयत्न होता, हा देखील यशस्वी ठरत असताना अरबाज कडून आणखीन एक डॉट बॉल। अरबाज के रफ्तार का कहर अब देखने को मिल रहा है। एक और बेहतरीन ओवर साबित होता हुआ आरसीसी पेठ के लिए। बल्ला तो चलाया था लेकिन गेंद पहले ही गुजर गई थी। अब बची है केवल 7 गेंदें, बहुत ही मुश्किल समीकरण। 39 पर है इस समय रन संख्या, 5 विकेटों के नुकसान पर और 36 रनों की है जरूरत। 7 बॉल मध्ये 36 धावांची आवश्यकता। या बॉल पासूनच आक्रमण करावं लागेल। परफेक्ट वाईड यॉर्कर, बॅक टू बॅक 2 डॉट बॉल इथे टाकलेले आहेत आणि म्हणूनच या टीमला रातो के कातिल, नाईट रायडर, नाईट किंग अशी टोपण नावं दिली जातात। वेगवान गोलंदाजीसाठी हे सर्वच खेळाडू चालले जातात। गावच्या गाव त्यांचा आलेला आहे, भरपूर मोठ्या संख्येने प्रेक्षक आलेले आहेत पेठ गावातून, त्या सगळ्यांचं स्वागत आहे। आणि सगळ्यात जास्त धावा करणारे खेळाडू या स्पर्धेमध्ये आहेत करण मोरे, 97 धावा त्याने केलेल्या आहेत, ऋतिक पाटीलच्या 94, धनंजय नाईक 87, उस्मान पटेल 85, उस्मान देखील या रेस मध्ये आता आलेला आहे। बंटी पटेल 75, सोहेल शेख 75, प्रथमेश मात्रे 75, ओमी केनी 71, केतन मात्रे 67 आणि फरदीन काझी देखील या रेस मध्ये 66 धावा त्याच्याही खात्यामध्ये आहेत। 2 बाईक आहेत, एक ऑल इंडिया आयकॉन खेळाडूसाठी आणि एक बाईक दिली जाणार आहे ग्रामीण क्रिकेटरसाठी। इवन मेंडोसा यांनी सगळ्यात जास्त विकेट घेतले, 10, प्रीतम बारीच्या 9 विकेट, करण अंबालाच्या 8 विकेट, ओमकार पाटोलेच्या 8 विकेट, प्रतीकच्या 8 विकेट, प्रतीक गाऱ्या, धनंजय नाईकच्या 8 विकेट, संतोषच्या 8 विकेट आहेत, ओमकार तांबोरेच्या 7 विकेट आहेत, विवेक शेलारच्या 7 विकेट आहेत आणि विश्वजीत ठाकूरच्या 6 विकेट आहेत या स्पर्धेमध्ये। पहले 3 ओवर में 34 रन बनाए गए थे, लेकिन पिछले 3 ओवर में सिर्फ 5 रन आए हैं, उसमें एक मेडन ओवर भी शामिल है और 5 खिलाड़ी भी आउट हो चुके हैं। अब 6 गेंदों में 6 छक्कों की जरूरत है फाइनल में पहुंचने के लिए धाकटी डहाणू को। 6 बॉलमध्ये 6 षटकार। पहिला आलाय, पहिला चालला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, हा आहे तो षटकार। मैच अभी भी जीवित है, यही बताते हुए वहां पर गणेश तामोरे, लेकिन क्या इसी तरह से लगातार वो बड़े बड़े प्रहार करते हुए मैच जिता सकते हैं, ये बहुत बड़ा सवाल है। हालांकि ये कहना तो आसान है लेकिन करना उतना ही मुश्किल है। अच्छा शॉट था, लेंथ बॉल थोड़ी सी बाहर निकल रही थी, अगेंस्ट द टर्न खेला, स्विंग करते हुए ऑन साइड में स्क्वायर लेग के ऊपर से। छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण पूर्णपणे आता पॅक्ड, सर्व प्रेक्षक आता आपापली जागा घेऊन तिथे खेळून बसलेले आहेत, कारण याच्यानंतरचा सामना तेवढाच मोठा सामना आपल्याला पाहायला मिळेल। डिफेंडिंग चॅम्पियन मैदानामध्ये खेळण्यासाठी सज्ज होतील वाशी इंडियन्स धारावे, दुसऱ्या बाजूला पहिल्या सीझनचे चॅम्पियन गोरसई बी या मॅच मध्ये खेळताना दिसतील। 8,56,000 सबस्क्रायबर झालेले आहेत। बॅटची वरची कडा घेतली आहे, बॉल चाललाय मागे आणि तिथे शॉर्ट थर्ड मॅन फ्लाय स्लिप मध्ये फिल्डर आहे, नाही मिळणार धाव।
आता या मॅच मध्ये असं वाटतंय कुठेतरी औपचारिकता शिल्लक आहे. 4 बॉल मध्ये धावा करायचे. 30 रातो की कातिल नाईट किंग आरसीसी पेठ हे बॅनर घेऊन आलेले प्रेक्षक भलतेच खुश आहेत. रातों के कातिल बहुत बड़ा शिकार करने की तैयारी में. ऑन साइडला दिशा दिली आहे. एक धाव इथे कंप्लीट होईल. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांना मी विनंती करेन जिथे आपण फायर वर्क सेट केलेले आहेत त्याच्यापासून थोडंसं लांब उभे राहा, लांब बसा, कारण सेमीफायनल आहेत. आणि आता हा शेवटचा दिवस. सेमीफायनल नंबर 2 वाशी इंडियन्स धारावी आणि पॅरामाउंट आरएमसी इन्फ्रा गोरसई बी या दोन टीमच्या दरम्यान सेमीफायनल ची लढत होईल. फुल टॉस बॉल होता. उलटा खेळण्याचा प्रयत्न बॅटर कडून. आणखीन एक डॉट बॉल. काफी निराशाजनक प्रदर्शन बल्लेबाजी में पिछले 3-4 ओवर्स में. अच्छी शुरुआत के बावजूद भी ऐसे लग रहा था कि मैच धकटी डहानू टीम ले जाएगी, लेकिन जैसे ही पहला विकेट गिरा वहां से खराब बल्लेबाजी हुई है. इस बार उठा के खेल दिया है डीप मिड विकेट की दिशा में. फील्डर का प्रयास अच्छा, लेकिन गेंद हाथों से छिटकती हुई और गेंद मैदान के बाहर. 6 रन. उशीर झाला या फटक्यांना. हे पूर्वी येणं गरजेचं होते. विशेष म्हणजेच आपण पाहिलं की कुठेतरी टेप बॉलच्या षटकामध्ये देखील निर्धाव षटक आलं. तिथे धावा चाललेल्या नाहीयेत बॅटिंग करणाऱ्या संघासाठी. कॅच ड्रॉप झाला आणि त्याच्यानंतर हा षटकार येतोय. 6 धावा मिळत आहेत. 52 धावा स्कोर बोर्डवर. आणि हा सामना इथे संपला आणि सामना जिंकत फायनल मध्ये आता प्रवेश केलेला आहे आदित्य प्रिया लॉजिस्टिक आरसीसी पेठ या टीमने. अभिनंदन दीपकजी चव्हाण, अभिनंदन सोहेल शेख, उस्मान पटेल, विश्वजीत ठाकूर आणि सर्व खेळाडू तुमचं अभिनंदन. आणि त्याचबरोबर हे प्रेक्षक जे मोठ्या संख्येने आले तुमचं देखील अभिनंदन. आरसीसी पेठ या स्पर्धेच्या फायनल मध्ये खेळताना दिसेल. शानदार वापसी करते हुए ये सेमीफाइनल मुकाबला जीता है आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स